आज विकसित भारताचा एकमेव मार्ग हा जो काही विषय आपल्याशी संवाद साधण्यासाठी मला दिलेला आहे, उपलब्ध तासाभराच्या वेळामध्ये साधारणतः एक 5-6 भागामध्ये या विषयाची मांडणी आपल्याशी संवादी पद्धतीनं करण्याचा माझा प्रयत्न असेल. अशा पद्धतीच्या विषयांचं औचित्य काय आहे, त्याची प्रस्तुतता काय आहे, याच्यासाठीचे एक 2-3 मुद्दे आपल्यासमोर ठेवणं मला गरजेचं वाटतं. त्यानंतर विकसित राष्ट्राची सध्या जी काही संकल्पना भारतामध्ये चर्चेला येऊ घातलेली आहे किंवा सध्या जिचा जोर आहे, त्या संकल्पनेचे नेमके उद्दिष्ट, स्रोत आणि त्याचे जे काही आधार प्रस्तुत केले जात आहेत, त्याची एक मांडणी आपण करूयात. त्यानंतर जागतिक स्तरावर विकसित राष्ट्राची जी काही संकल्पना आहे, त्याचे जे काही मूलभूत पॅरामीटर्स आहेत, ज्याचे काही इंडेक्स आहेत, ते समजून घेत त्या आधारावर भारताची आजची जी काही स्थिती गती आहे आणि एकूणच त्याची भविष्याची दिशा काय असू शकते याचं एक आकलन आपलं समृद्ध करण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या पुढच्या टप्प्यावर आपण भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी भारतीय संविधानाच्या कुठल्या मूलभूत बाबींची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे याची चर्चा करत, भारत विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गामध्ये जे काही प्रमुख अडथळे येऊ घातले आहेत त्यावर भाष्य करत, संपूर्ण भारत हा विकसित राष्ट्र म्हणून पुढे यावा यासाठीची भारतीय समाजाची जी काही मनोभूमिका असावी, यासाठीची आपली काय भूमिका असावी याची एक सांगोपांग चर्चा करत आपण या विषयाच्या समारोपाकडे येऊयात. मित्रहो, विषयाला प्रारंभ करण्याच्या अगोदर ज्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं या व्याख्यानमालेला प्रारंभ झाला त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याशी असणारे वैयक्तिक आणि वैचारिक ऋणानुबंध या ठिकाणी मला थोडक्यात व्यक्त करणं गरजेचं वाटतं. खरं तर डॉक्टरांचा परिचय माझा विद्यार्थी दशेतच झाला. मागच्या 17 वर्षापासून मी अनिसचा क्रियाशील कार्यकर्ता आहे रायगड जिल्ह्यामध्ये. डॉक्टरांचं जे शेवटचं व्याख्यान झालं कोकणामधलं, ते माझ्याच महाविद्यालयात झालं. त्याचा मीच संयोजक होतो आणि त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर साधारणतः 15-20 दिवसामध्ये त्यांची हत्या झाली आणि 20 ऑगस्टला त्यांची हत्या झाल्यानंतर पुढच्या 20 ऑगस्टपर्यंत डॉक्टरांविषयी ज्या काही प्रतिक्रिया आल्या, ज्या काही बातम्या आल्या, त्यांच्याविषयीचे जे काही लेख आले, ते वर्तमानपत्रातील लेख असतील किंवा न्यूजपेपरमधले लेख असतील, याची कात्रणं काढण्याचा एक प्रोजेक्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना दिला होता. आणि या प्रोजेक्टचं संकलन ज्यावेळी आमचे प्राचार्य, त्यावेळी डॉक्टर राजेंद्र कांकरिया होते आणि ते महाराष्ट्र अनिसचे पुण्याचे जिल्हाध्यक्षही होते. त्यांनी ते संकलन बघितल्यानंतर त्याला पुस्तक रूपानं प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी स्वतः तो निधी उभा केला आणि अनिसच्याच प्रकाशन संस्थेकडून ते पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं नाव आहे पृथ्वी मोलाचा माणूस. या पुस्तकाचा जो संकल्प आहे तो त्या प्रोजेक्टमध्ये होता आणि म्हणून डॉक्टरांचा विवेकाचा वारसा घेऊन जाणारी जी मंडळी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आहेत, त्याच्यापैकीच मी एक सभासद आहे असं या निमित्तानं मला आवर्जून सांगणं गरजेचं वाटतं. मित्रहो, विषयाला प्रारंभ करण्याच्या सुरुवातीलाच मला एक 4 ओळीच्या शायरीचा संदर्भ देऊन या विषयाला प्रारंभ करावासा वाटतो कि जब सब ये कहे खामोश रहो, जब सब ये कहे कुछ भी ना कहो, जब सब ये कहे खामोश रहो, जब सब ये कहे कुछ भी ना कहो, तब समझो कहना लाजिम है. लफ्ज जिंदा है, सच जिंदा है, तो ही हम जिंदा है, वरना सब मुर्दा घर है. मित्र हो, आपण मुर्दा घराचे सभासद नाही आहोत, आपण जिवंत आहोत आणि आपण जिवंत असल्याचा अनुभव स्वतःला येण्यासाठी, त्याचबरोबरीने आता मोकाट सुटलेल्या प्रतिगामी लोकांना हे दाखविण्यासाठी की बाबांनो, अजून आम्ही मैदान सोडलेलं नाही आहे, अजून तुम्हाला आम्ही रान मोकळं दिलेलं नाही आहे, आम्ही जिवंत आहोत याची जाणीव दाखवण्यासाठी, ती प्रचिती देण्यासाठी
अशा पद्धतीच्या संवादाची, अशा पद्धतीच्या उपक्रमांची आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या विषयाची प्रस्तुतता आपल्या समोर ठेवताना एक 2-3 गोष्टी मला आवर्जून नमूद करणं गरजेचं वाटतं, की विचारवंतांची भूमिका या सिद्धांताची मांडणी करताना ग्रामसी या विचारवंतानं विचारवंतांची 2 भागामध्ये वर्गवारी केली होती. पहिल्या प्रकारचे विचारवंत हे समाज प्रतिबद्ध विचारवंत असतात, जे शोषणातून निर्माण झालेल्या व्यवस्था, यंत्रणा, रूढी, प्रथा, परंपरा यांचं विसर्जन करून, यांना मोडीत काढून त्या जागी मानवी मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती व्हावी. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यासारख्या मानवी मूल्यांची समाज जीवनामध्ये रुजवात व्हावी. विषमताधिष्ठित समाजाची समताधिष्ठित पायावर उभारणी व्हावी. मोडलेली माणसं पुन्हा उभी राहावीत. न्यायावर आधारित समाज रचना पुढे यावी. यासाठी ते आपली प्रतिभा, यासाठी ते आपलं बुद्धी सामर्थ्य, यासाठी ते आपलं ज्ञान खर्ची घालत असतात. या महान उद्दिष्टासाठी ते आपलं जीवन समर्पित करत असतात. परंतु त्याच वेळी त्याच समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्थेची गोडवी गाणाराही एक प्रस्थापित विचारवंतांचा वर्ग असतो, जो प्रस्थापित वर्गाच्या मुठभर लोकांच्या हितसंबंधासाठी ज्या व्यवस्था निर्माण केल्या जातात, ज्या यंत्रणा निर्माण केल्या जातात, ज्या रूढी, प्रथा, परंपरा आणि संकेतांना जन्म दिला जातो आणि त्यातनं जे शोषण निर्माण होतं, त्या शोषणाला एक तत्वज्ञानात्मक पाया देण्यासाठी, एक त्याला तात्विक आधार देण्यासाठी आणि हे शोषण समाज स्वास्थ्यासाठी कसं आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी ते आपलं बुद्धी सामर्थ्य, ते आपलं ज्ञान आणि ते आपली प्रतिभा वापरत असतात. अज्ञानाचा अंधकार पसरवण्यासाठी ते आपलं जीवन खर्ची घालत असतात. आणि म्हणून मित्रहो, कुठल्याही समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासामध्ये विचारशक्तीला एक महत्वाचं स्थान असतं. आणि म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटलांनी एके ठिकाणी म्हटलं होतं, तुम्हाला 1 दिवसाची तयारी करायची असेल तर धान्य बाजारातून विकत आणा. तुम्हाला 1 वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य जमिनीमध्ये पेरा. तुम्हाला 100 वर्षाची तयारी करायची असेल तर विचार पेरा. आणि तुम्हाला 1000 वर्षाची तयारी करायची असेल तर आपल्या विचारांची माणसं पेरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाच्या घडणीमध्ये विचारशक्तीला केंद्रस्थान दिलं. बाबासाहेब असं म्हणतात, इतिहास कोण घडवतो? बाबासाहेब आपल्याला प्रश्न विचारतात, कोण घडवतो इतिहास? काही लोकांना असं वाटतं सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती इतिहास घडवते. काही जणांना असं वाटतं की राजकीय आणि भौगोलिक स्थिती इतिहास घडवते. बाबासाहेब असं म्हणतात की सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, राजकीय आणि भौगोलिक स्थिती ही गारगोटी सारखी असते. गारगोटीवर गारगोट जोपर्यंत घासली जात नाही तोपर्यंत त्यातनं ठिणगी बाहेर पडत नाही. म्हणजे ठिणगी काढणारा हात इतिहास घडवतो, म्हणजे माणूस इतिहास घडवतो. या माणसाने इतिहास घडवावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी त्या माणसाला जाग करावं लागतं. या माणसाने इतिहास घडवावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी त्या माणसाला जागवावं लागतं. या माणसाने इतिहास घडवावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी त्या माणसाला प्रबुद्ध करावं लागतं. आणि म्हणून मित्रहो, अशा पद्धतीच्या विचाराचा, अशा पद्धतीच्या प्रबोधनाचा जो अग्नी आहे तो आपण सतत जिवंत ठेवण्यासाठी या पद्धतीच्या उपक्रमांकडे, या पद्धतीच्या संवादांकडे बघणं मला गरजेचं वाटतं. मित्रहो, मागच्या काही वर्षांपूर्वी एका छायाचित्रकाराने केलेली आत्महत्या जगभरामध्ये चर्चेचा विषय झाली होती. दक्षिण सुदानच्या छायाचित्र काढण्याच्या त्या मोहिमेवर तो होता आणि त्या मोहिमेवरून परतत असताना, सुदान हा देश तसा भूकबळीने ग्रस्त असलेला देश आहे, कुपोषणाने ग्रस्त असलेला देश आहे. आणि परतत असताना त्याला एक दृश्य असं दिसलं की एक छोटी मुलगी कुपोषणाने अन्न पाण्याविना एका छोट्याशा कपड्याच्या तुकड्यावर शेवटचे श्वास घेते आहे. आणि तिच्यापासून थोडंसं अंतर राखून एका खडकावर गिधाड बसलेला आहे. ते त्या मुलीच्या मरणाची वाट बघत आहे. आणि हे दृश्य त्या फोटोग्राफरनं, त्या छायाचित्रकारानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं, क्लिक केलं. त्याच्यासाठीचा जगातील सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार त्याला मिळाला. पुरस्कार समारंभानंतर एका पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की या फोटोमधल्या मुलीचं पुढे काय झालं?
वास्तविक त्या फोटोग्राफरनं त्या मुलीला उचलून जवळच्या एखाद्या मदत केंद्रामध्ये, अन्नछत्र असणाऱ्या त्या एखाद्या कॅम्पमध्ये नेऊन जर पोहोचवलं असतं तर कदाचित ती मुलगी जिवंत राहिली असती. परंतु त्या छायाचित्रकाराने उत्तर असं दिलं की तिचं पुढे काय झालं मला सांगता येणार नाही, कारण माझा फ्लाईटचा टाइम झालेला होता आणि मला त्याच्यासाठी घाईनं तिथून निघून यावं लागलं. त्यावेळेस त्या पत्रकाराने त्या छायाचित्रकाराला उद्देशून एक वाक्य उच्चारलं की त्यावेळी मित्रा, तिथं एक गिधाड नव्हतं, तिथं 2 गिधाडं होती. एक गिधाड त्या मुलीपासून थोड्याशा अंतरावर त्या खडकावर होतं आणि दुसरं गिधाड त्या कॅमेऱ्याच्या मागे होतं, ते दृश्य क्लिक करण्यासाठी उभं होतं. हे त्याच्या मनाला खूप लागलं. तो नैराश्यामध्ये गेला आणि पुढे 2-3 महिन्यात त्याने आत्महत्या केली. ही वेळ आपल्यावर येऊ नये. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे भारतीय संविधान ही आज शेवटचा श्वास घेते, शेवटच्या घटका मोजते आणि आपण आपल्याच कामांमध्ये असेच बिझी राहिलो तर येत्या 4-5 वर्षामध्ये भारताच्या संविधानाचा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर असेल आणि पुढच्या पिढ्या आपल्याला कदाचित प्रश्न विचारतील, बाबा या प्रतिमेमधल्या संविधानाचं पुढं काय झालं? आणि त्यावेळी सकारात्मक उत्तर देण्याचं बळ आपल्याकडे नसेल तर मग आपल्यासारखे आपले कोणी करंटे नाही असं आपण म्हणू शकतो. आणि या दृष्टिकोनातून पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभारलेली आहे का ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभारलेली आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे किंवा आपण ते काही सांगू शकत नाही. परंतु एक मात्र निश्चित आहे की हा देश भारतीय संविधानावर आधारलेला आहे. भारतीय संविधानाचं कोसळणं म्हणजे या देशाचं कोसळणं असणार आहे. भारतीय संविधानाचं कोसळणं म्हणजे माणूसपणाचं कोसळणं असणार आहे आणि म्हणून आपण आपल्या शक्तीनिशी त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण या संवादाकडे, या विषयाकडे बघावं असं मला वाटतं. मित्र हो, जगामध्ये इसवी सनाचं 500वं शतक ते 1000वं शतक हा जो काही 500 वर्षाचा कालखंड आहे, या 500 वर्षाच्या कालखंडाला जगामध्ये अंधार युग म्हणून ओळखलं जातं. का अंधार युग म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं महत्वाचं कारण असं आहे की या 500 वर्षाच्या कालखंडात धर्मव्यवस्थेनं मानवी जीवनाला सर्व क्षेत्रात व्यापून ठेवलेलं होतं. धर्मसत्तेची जी सर्वंकष स्वरूपाचं जे अधिराज्य आहे ते समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर पसरलेलं होतं आणि म्हणून या 500 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलंही नवं मूल्य, कुठलंही नवं साहित्य, कुठलंही नवं तत्व, कुठलाही नवा विचार, कुठलंही नवं संशोधन जन्माला आलं नाही आणि म्हणून त्याला आपण अंधार युग म्हणून ओळखतो. आज भारतामध्ये काहीशी अशी स्थिती झालेली आहे. धर्मसत्तेचे ढग जे सर्वंकषरित्या प्रभाव पाडतायत आणि त्याच्यातून सगळीकडून अंधारल्यासारखं होतंय आणि म्हणून एक संदर्भ मला मधल्या काळात जी एक बातमी आली होती त्याचा आपल्या समोर देणं गरजेचं वाटतं की चेरापुंजीमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा अशी एक बातमी होती. मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आपण समजू शकतो. राजस्थानमध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आपण समजू शकतो कारण तिकडं पर्जन्यवृष्टीच कमी होते. परंतु चेरापुंजी जगामध्ये सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकीच एक ठिकाण आहे आणि तिथं पिण्याच्या पाण्याचा तुटवडा का निर्माण व्हावा? त्याचं महत्वाचं कारण असं होतं की तिथे मुसळधार पाऊस कोसळतो आहे परंतु त्या जमिनीची पाणी धारण करण्याची जी काही धारण क्षमता आहे, जी काही ग्रहण क्षमता आहे ती कुठेतरी कमी झालेली होती. तशीच काहीशी स्थिती आपल्या समाजाची, आपल्या या महाराष्ट्राची आज झालेली आहे. एक संतांची, विद्रोही विचारांची एक प्रदीर्घ परंपरा आपल्याला लाभली. फुले शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, दाभोळकर, कॉम्रेड पानसरे असा एक पुरोगामी विवेकी विचारांचा एक मोठा पाऊस आपल्यावर झाला. परंतु या विचारांचा मोठा मुसळधार पाऊस आपल्यावर झालेला असताना सुद्धा समाजानं ज्या पद्धतीने या विचारांना ग्रहण करणं आवश्यक होतं, समाजानं आपल्या विचारांची ग्रहण करण्याची, धारणा करण्याची जी क्षमता वृद्धिंगत करणं आवश्यक होतं ती झाली नाही आणि म्हणून आजचं जर वास्तव आपण बघितलं तर प्रतिगामी व्यवस्थेचा बाल्य किल्ला म्हणून महाराष्ट्र पुढे येताना दिसतो आहे. आणि या दृष्टिकोनातून या सर्व अंधाराच्या या काळामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्याच्या साधारणतः 3 पिढ्या वावरताना किंवा 3 बॅचेस वावरताना एका वेळी आपल्याला दिसतात. एक बॅच आहे ती 1947 ची, जी असं म्हणते की भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. दुसरी बॅच आहे 1977 ची
ती असं म्हणते की भारताला जे दुसरं स्वातंत्र्य मिळालं ते 1977ला मिळालं, आणि तिसरी बॅच ही अलीकडची आहे, ती आहे 2014ची. ती असं म्हणते की भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालाय तो 2014ला. या तीनही बॅचची मनोभूमिका जर आपल्या समोर मला स्पष्ट करायची असेल तर एका फोटोग्राफरच उदाहरण मी आपल्याला देईल. एका फोटोग्राफरने आपल्या स्टुडिओच्या बाहेर आपल्या फोटोंचं एक दरपत्रक लावलं होतं. एक फोटो 20 रुपयाला, दुसरा फोटो 30 रुपयाला आणि तिसरा फोटो 50 रुपयांना. त्याला विचारलं की बाबा फोटोंमध्ये एवढा फरक काय ठेवलेला आहेस? तर त्यानं सांगितलं की तुम्ही जसे दिसता, जसे आहात, तसाच तुम्हाला फोटो हवा असेल तर तो 20 रुपयात तुम्हाला मिळेल. परंतु तुम्ही स्वतःला जसे समजता तसा तुम्हाला फोटो हवा असेल तर 30 रुपये लागतील. आणि तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठीचा, जगाला दाखवण्यासाठीचा फोटो हवा असेल तर 50 रुपये लागतील. आपली 1947ची जी बॅच आहे ती या 20 रुपये फोटोवाल्यांची आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, ते बिचारे मान्य करतात. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्याकडे साधी सोयी निर्माण होत नव्हती. अन्नधान्यासाठी सुद्धा PL 480च्या कलमाचा आपल्याला आधार होता. त्या तांबड्या गव्हाची आपण वाट बघायचो. हळूहळू आपण टप्प्याटप्प्याने विकासाच्या मार्गाने जातो आहोत. 1977ची जी बॅच आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपण वैयक्तिकी जर बघितलं तर आपण जसे असतो तसे स्वतःला समजतोच असं नाही. म्हणजे एखादा माणूस लबाड असतो, व्यवहारामध्ये भ्रष्टाचारी असतो, अनैतिक असतो, परंतु तू स्वतःला असं समजतो की माझ्यासारखा कर्तव्यनिष्ठ कोणीच नाही, माझ्यासारखा प्रामाणिक कोणीच नाही. आणि मग अशा लोकांचे व्हॉट्सअपचे जे स्टेटस असतात ते असे प्रामाणिकपणाचा गवगवा करणारे, कर्तव्यनिष्ठेचा गवगवा करणारे असतात. आणि वास्तवामध्ये तो जसा असतो त्याच्या अगदी उलट त्याचे स्टेटस असतात. 1977च्या बॅचचे अनेक गुण आहेत, परंतु एक घोडचूक जी आहे ती आज आपल्या सर्वांना भोगावी लागते आहे. आणि येणाऱ्या काळात देशाला किती वर्ष भोगावी लागेल सांगता येत नाहीत त्याचे दुष्परिणाम. 1977 पर्यंत ज्या लोकांना गांधीजींचा मारेकरी म्हणून लोक धिक्कारत होते, त्यांना तुच्छ समजत होते, त्यांना नाकारत होते. इंग्रजांच्या स्वातंत्र्य लढ्यात, इंग्रजांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही भाग घेतला नाही, उलट तुम्ही इंग्रजांचे हस्तक म्हणून काम केलं, म्हणून लोक त्यांना शिव्या घालत होते. लोकांमध्ये तुम्ही द्वेष पसरवता, धर्माधर्मामध्ये तुम्ही वाद निर्माण करता, द्वेष पसरवता, म्हणून ज्यांना लोक नाकारत होते त्याच लोकांना 1977च्या बॅचने मांडीवर घेतलं आणि आज तेच आपल्या बोकांडीवर बसलेले आहेत. कारण समाजाची अधिमान्यता मिळवण्याचं काम या देशातल्या समाजवादी मंडळीने, हे जे आजचे तथाकथित जे राष्ट्रवादी हिंदुत्ववादी आहेत त्यांना अधिमान्यता मिळवून देण्याचं काम या देशातल्या समाजवादी मंडळीने केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1977 नंतर खऱ्या अर्थाने या देशामध्ये त्यांना एक सामाजिक विस्तार करायला आणि राजकीय अधिमान्यता प्राप्त करायला एक संधी मिळालेली आपल्याला दिसते. 2014ची बॅच तर आपलं जे काही आहे ते जगाला दाखवण्यासाठीच आहे. म्हणजे सोन्याच्या बांगड्या जर हातात घातल्या असतील बाईने तर त्या दाखवण्यासाठी कुणी नाही बघितल्या तर स्वतःचं घर जाळायला कमी करणार नाही, तशा पद्धतीची मनोवृत्ती 2014ची आहे. म्हणजे माय डिअर फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी भारतामध्ये आले त्यावेळेस आवडत्या गुजरात मॉडेलच्या आपल्या झोपडपट्ट्या दिसू नयेत म्हणून मोठीची मोठी भिंत बांधण्यात आली, त्याला रंगरंगोटी करण्यात आली, सगळा झगमगाट दाखवण्यात आला. G20चं यजमानपद घेतलं, भारत मंडपमवर अब्जावधी रुपये खर्च केले, सर्व झगमगाट दाखवण्यात आला. याच बॅचने या 2014च्या आपल्या पुढे प्रस्तुत केलं आहे विकसित भारत 2047चं डॉक्युमेंट. आणि त्याचं आपण साकल्यानं वास्तवदर्शी आणि याच्या दृष्टिकोनातून आकलन करणं मला गरजेचं वाटतं. त्यांची जी मांडणी आहे स्वतंत्र भारतामध्ये ही विकसित भारत 2047चे डॉक्युमेंट भारतीय नीती आयोगानं प्रस्तुत केलेलं आहे. महत्वाची उद्दिष्ट त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. त्याच्यातलं एक उद्दिष्ट असं आहे की आता आपण विकसनशील राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये बसलेले आहोत, आपल्याला 2047ला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसायचं आहे. आपली आजची जी इकॉनॉमी आहे ती 4-4.5 ट्रिलियनची आहे, ती आपल्याला 30 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट घोषित करण्यात आलेलं आहे.
आजचा आपला जो काही जीडीपीचा विकास दर आहे तो 7-8% आसपास आहे. तो 12 ते 15% दरम्यान स्थिर करण्याचा, त्या प्रमाणे विकसित करण्याचा संकल्प देण्यात आलेला आहे. राहणीमानाचा दर्जा सुधारणं, अशी बरीचशी उद्दिष्ट मोठी मोठी ठेवलेली आहेत. याचे स्रोतही त्यांनी सांगितलेले आहेत. हे कोण करेल? तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि तरुणाई हे उद्दिष्ट साध्य करेल. या देशातल्या गरीब लोकांचं उन्नयन होईल, ते विकसित होतील आणि ते हे उद्दिष्ट साध्य करतील. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटी तिपटीनं वाढेल आणि ते हे उद्दिष्ट साध्य करतील. आणि या देशाचं जे काही पर्यावरणाचं संवर्धन आहे त्याच्यातून आपण या उद्दिष्टापर्यंत पोहोचू, अशा पद्धतीचे स्रोतही सांगितलेले आहेत. त्याचे आधार प्रामुख्यानं जे 4 सांगितलेले आहेत. ही 2014ची बॅच आता एकूण 2047 पर्यंत वाट बघायलाही तयार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण विकसित झालेत आणि त्याचे 4 आधार ते देतात. पहिला आधार त्यांचा असा आहे की भारताची इकॉनॉमी जी आहे ती जगामध्ये आता 4थ्या क्रमांकावर आलेली आहे. आपण जपानला मागे टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपण विकसित आहोत. जपानला आपण मागे टाकलंय. दुसरा त्यांचा आधार असा आहे की भारत आता विश्वगुरु झालेला आहे. म्हणजे जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट घडत नाही जी भारताला विचारल्याशिवाय होत नाही. म्हणजे जगामध्ये एखादा पेच प्रसंग ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी जगातले सर्व राष्ट्रप्रमुख आपल्या महामानवाकडे डोळे लावून बघतात आणि हेच काय ते महामानव आता आपल्याला या जगाला संकटातून बाहेर काढतील, अशा पद्धतीची भावना, भारत का डंका बज रहा है वगैरे वगैरेचा जो काही निनाद आपल्या बाजूला आहे. आपण विश्वगुरु झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे आता भारत हा विकसित राष्ट्र आहेच. त्यांचा तिसरा आधार असा आहे महत्वाचा की प्रत्येक राष्ट्राचा एक काळ असतो इतिहासामध्ये. 19व्या जे शतक होतं ते ब्रिटनचं होतं. म्हणजे 19व्या शतकाचा आवाज होता ब्रिटन, 20व्या शतकाचा आवाज होता अमेरिका आणि 21व्या शतकाचा आवाज आहे भारत. राष्ट्रांच्या इतिहासामध्ये अशी एक वेळ आलेली असते की त्या एका विशिष्ट वेळी ते राष्ट्र एवढी झेप घेतं, मोठी भरारी घेतं आणि विकासाच्या एका टप्प्यावर येतं. जशी रशियाने घेतली, सोव्हिएट रशियाने 1940-50च्या दशकामध्ये एक लांब उडी मारली आणि अमेरिकेच्या बरोबरीनं ते आले. 1980च्या दशकामध्ये कम्युनिस्ट चीनने ती भरारी घेतली आणि जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचे ते महासत्ता झाले. आता यांचं म्हणणं असं आहे की आपला नंबर आहे, आताचा जो नंबर आहे तो आता आपला आहे आणि असे आपण एक लांब उडी मारणार आहोत आणि जगामध्ये आता आपण विकसित होण्यापासून आपल्याला कोणीही रोखणार नाही. आणि त्याचं कारण काय देतात तर आपला अमृतकाल चालू आहे. इथं सगळं गोडगोडच होणार आहे. आता वाईट काही होणारच नाही आहे, त्याच्याने निगेटिव्ह काही बोलायचं नाही. सगळं काय आहे, गोडगोडच बोलायचं आहे, गोडगोडच होणार आहे. आणि अशा पद्धतीचे जे आधार प्रस्तुत केले जातात आणि त्या आधारावर सांगितलं जातं की भारत हा विकसित झालेला आहे. आता आपण जगामध्ये जे विकसित राष्ट्र आहेत आणि विकसित राष्ट्राची जी काही कन्सेप्ट आहे त्याचे काही प्रमुख आधार, फार नाही परंतु त्याची वर्गवारी जागतिक बँकेने केलेली आहे 4 भागामध्ये विकासाच्या पातळीवर. अविकसित राष्ट्र, अल्प विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र. त्याचे प्रामुख्याने आर्थिक घटक असतात आणि काही अर्थबाह्य घटक असतात. बरेचसे घटक आहेत पण आर्थिक घटकामधल्या 3 घटकांचा आपण विचार करूया आणि त्या आधारावर आजची आपली भारताची स्थितीगती आपण समजून घेऊया. अर्थबाह्य घटकांमधले 3 घटक आपण घेऊया आणि त्या आधारावर आपली स्थितीगती समजून घेऊया. पहिला आधार असतो विकसित राष्ट्राचा, तो म्हणजे तुमच्या देशातील नागरिकांचं दरडोई उत्पन्न किती आहे. आणि विकसित राष्ट्रासाठीची जी अट आहे किंवा एक साधारणतः त्याचे जे तत्व आहे की साधारणतः त्या देशातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न असावं 15 ते 20 हजार रुपये. अमेरिकेचं आजचं दरडोई उत्पन्न आहे $89,000. किमान किती असावं, $15,000 असावं. अमेरिकेचं आजचं उत्पन्न आहे $89,000. जर्मनीचं आजचं उत्पन्न आहे दरडोई $59,000. चायनाचं जे आपल्या पुढे आहे त्यांचं उत्पन्न आहे $30,000 आणि आपण ज्यांना मागे टाकलं जपानला त्यांचं उत्पन्न आहे $40,000. भारताचं दरडोई उत्पन्न आहे $2,400. म्हणजे $89,000 कुठे आणि $2,400 कुठे, याचा म्हणजे वर्गामध्ये एखादा विद्यार्थी 90% गुण घेऊन फर्स्ट आला आणि 2ऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी 24% गुण घेऊन सेकंड आला.
वास्तवामध्ये तो पास पण नाही झालेला, पण तो सांगतो काय, नापास झाला असं नाही सांगणार, तो बोलणार मी वर्गात सेकंड आहे, वर्गामध्ये सेकंड आहे. अशा पद्धतीची त्याची मनोभूमिका आपली भारताची झालेली आहे. दरडोई उत्पन्नाच्या बरोबरीनं आता जो जीडीपीचा जो विकासाचा दर सांगतात समर्थनार्थ, की भारताचा जीडीपीचा विकासाचा दर फार मोठा आहे आणि म्हणून आपण विकसित आहोत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जीडीपीच्या विकासाच्या दरामध्ये आपला 5वा क्रमांक आहे जगामध्ये आणि दरडोई उत्पन्नाच्या पातळीवर आपला जगामध्ये 125वा क्रमांक आहे. आपण इंडोनेशियाच्या पण खाली आहोत. आणि हा जो जीडीपीचा विकास दर आणि राष्ट्राच्या संपत्तीचा जर आपण विचार केला तर 831 लोकांकडे भारतातल्या 25% संपत्ती आहे. किती लोकांकडे? फक्त 831 लोकांकडे. आणि जीडीपी आपला जो मोजण्याचा जो काही रेशो आहे त्याला IMF न, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड न सी ग्रेड दिलेला आहे. A, B, C आणि D असे 4 ग्रेड असतात. तुम्ही कशी आकडेवारी दाखवता? आपण आकडेवारी लपवण्यामध्ये माहिर आहेत. परवा चीनने मीटिंग घेतली, त्या राष्ट्राध्यक्षाने अधिकाऱ्यांना झापलं की मला आकडे फुगवून नको आहेत, मला आकडे चुकीचे नको आहेत, विकास दाखवण्यासाठीचे आकडे मला नको आहेत, जे आहे ती वस्तुस्थिती दाखवा. आपल्या अधिकाऱ्यांना टार्गेट दिलं जातं, आकडे कमी नाही झाले पाहिजे. काही झालं तरी आकडे कमी नाही झाले पाहिजेत, विकास दिसला पाहिजे. आणि IMF न, मॉनिटरी फंड जी आहे ती सगळ्या जगाच्या इकॉनॉमीचं ऑब्झर्वेशन करते, त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप गोष्टी लपवलेल्या आहेत. म्हणजे अंबानीचं उदाहरण जर आपण दिलं, ज्यावेळेस 2 भावांमध्ये वाटणी झाली, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी दोघांमध्ये आज खूप मोठं अंतर आहे. पण जीडीपी कसा मोजला जातो? संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. भारत फक्त संघटित क्षेत्राचे आकडे घेतो आणि सांगतो की असंघटित क्षेत्र सुद्धा याच पद्धतीने आमचं विकसित झालेलं आहे. आता फक्त मुकेश अंबानीचे आपण आकडे घेतले आणि आपण सांगितलं की नाही अनिल अंबानीला पण तेवढंच होतं, म्हणजे तो पण तेवढ्याच विकासाच्या पातळीवर आहे. हे खरं आहे का? तर नाही आहे. असंघटित क्षेत्राची वाट लागली नोटाबंदी पासून, जीएसटी पासून, कोरोनाच्या त्या लॉकडाऊन पासून. असंघटित क्षेत्र अतिशय संकटामध्ये आहे, परंतु आपण असं गृहीत धरतो की संघटित क्षेत्राबरोबरीनेच असंघटित क्षेत्र काय आहे आपलं, त्या लेवलला आहे आणि त्यावरून आपण जीडीपीचा विकासाचा दर सांगतो, जो आता 8.2% आहे. जागतिक अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की तो फार फार तर 2.5 ते 3% असेल. तरी आपण आपली पाठ थोपटून घेतोय की नाही आम्ही जगामध्ये विकसित होतोय. आणि त्याच्या पुढचा जो महत्वाचा एक निकष आहे तो म्हणजे तुमची इकॉनॉमी कशी आहे, त्या इकॉनॉमीचा आधार काय आहे. जर त्या देशाची इकॉनॉमी नॉलेज बेस असेल तर तो देश विकसित समजला जातो. आपल्या इकॉनॉमीचा बेस काय आहे? नॉलेज बेस आहे का इकॉनॉमी आपली? जुगाड बेस आहे. कुठली बेस आहे? जुगाड बेस. तुम्ही आता सोशल साइट्सवर एक शब्द फार येतो रील्स मध्ये, टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आपल्याकडे असे जुगाड करणारे जे असतात ना, आता मी मध्ये एक बघितलंय, थंडीच्या दिवसांमध्ये बायको आपल्या नवऱ्याला शॉवर खाली आंघोळ करायची असते म्हणून काय करते, 2 अशा काठ्या लावते, त्याच्यावर पत्रा ठेवते, खाली जाळ लावते, पत्रा गरम करते, त्यात गरम पत्र्यावर पाणी टाकते आणि नवरा इकडे पत्र्याच्या पन्हाळाला आंघोळ करत असतो. ही जुगाड बेस आहे. हा नॉलेज बेस आहे का? नाही आहे. आपल्या महामानवानंच आपल्याला सांगितलं जुगाड बेस इकॉनॉमी. नाल्याच्या गटारामधून गॅस काढा, त्याच्यावर तुमचा ठेला चालवा, तुमच्या उकिरड्यामधला जो काही कचरा आहे त्याच्यातून गॅस भरा. कशामध्ये? ट्रॅक्टरच्या मोठ्या त्या ट्यूबमध्ये, त्याच्यात तो गॅस भरून तुम्ही शेतावर न्या आणि त्याच्यावर तुमच्या पाण्याचा पंप चालवा. तुम्हाला पाकिस्तानवर हल्ला करायचा आहे तर ढग येण्याची वाट बघा, त्या रडार मग त्याला चुकवून तुम्ही मग त्याच्यावर हल्ला करू शकता. हे नॉलेज आहे का? याच्यामध्ये काही नाही आहे, टेक्नॉलॉजी आहे. हे काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. आणि आपण जर बघितलं भारतातले तुम्ही सगळे उद्योगपती घ्या, मुकेश अंबानी घ्या किंवा अदानी घ्या किंवा टाटा घ्या, हे सर्व उद्योगपती किंवा उद्योजक जे आहेत ते सरकारी आधारावर वाढलेले आहेत. यांचा ज्या दिवशी सरकारी आधार खाली येईल ना, यांचं इकॉनॉमी एवढी खाली येईल म्हणजे स्वप्नात सुद्धा त्यांनी बघितलेलं नसेल असं. याच्या उलट तुम्ही अमेरिकेचं बघा, त्यांचे जे उद्योगपती आहेत, म्हणजे एलन मस्क जो आहे, जो जगातला पहिला ट्रिलियन झालेला आहे, ज्याची स्वतःची 1 ट्रिलियनची संपत्ती झालेली आहे, पहिला माणूस आहे पृथ्वी तलावरचा. त्याचा उद्योगाचा आधार काय आहे? इनोव्हेशन आहे. मार्क झुकेरबर्ग, फेसबुकचा निर्माता, त्याचा काय आहे आधार? नॉलेज आहे. आणि म्हणून
अमेरिकेची इकॉनॉमी असेल, जपानची इकॉनॉमी असेल, चायनाची इकॉनॉमी असेल, जर्मनीची इकॉनॉमी असेल, ज्या जगातल्या आजच्या मजबूत इकॉनॉमी आहेत, यांचा आधार नॉलेज बेस इकॉनॉमी आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांनी तिथल्या कौशल्याला आणि शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिलेलं आहे. ज्या चायनासोबत आपण बरोबरी करण्याची खुमखुमी बाळगतो, खरं तर कुठल्याच अर्थानं आपली लायकी नाही आहे सध्या चायनाची बरोबरी करण्याची. एकाच अर्थाने आपण जरी बघितलं, चायना दर वर्षाला 1200 बिलियन शिक्षणावर डॉलर्स खर्च करतो. भारत फक्त $12 खर्च म्हणजे $12 बिलियन खर्च करतो. आणि त्यांचे किती आहेत? $800. थोडा आकडा चुकला माझा. म्हणजे चायना $800 बिलियन खर्च करतोय शिक्षणावर आणि आपण 12 कुठे आणि 800 कुठे? हा फरक आहे. परवा मागच्या आठवड्यात जगातल्या 500 विद्यापीठांची, पहिल्या 500 विद्यापीठांची यादी प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये भारताचा एकही विद्यापीठ नाही आहे. एकट्या अमेरिकेचे 212 विद्यापीठ आहेत, चायनाचे 111 विद्यापीठ आहेत आणि भारताचं एकही विद्यापीठ त्या 500 विद्यापीठांमध्ये नाही. आणि म्हणून नॉलेजला आपण कधी जे महत्व द्यायला पाहिजे, जी प्रतिष्ठा द्यायला पाहिजे, की ज्ञान ही खरी शक्ती आहे, ज्ञान हे खरं भांडवल आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी भारतामध्ये 90,000 शाळा बंद झाल्या. यावर्षी 89,000 शाळा जूनमध्ये बंद होणार आहेत. महाराष्ट्रातल्या 18,000 शाळा बंद होत आहेत. 1.5 लाख शाळा भारतामध्ये एक शिक्षकी शाळा आहेत. कसं तुमची नॉलेज बेस इकॉनॉमी होणार? कशा पद्धतीनं तुम्ही याला पुढे जाणार? आणि म्हणून या आधारावरही आपली जी स्थिती आहे ती अतिशय वाईट आहे. तिसरा एक महत्वाचा आधार असतो तो तुमच्या देशातल्या राहणीमानाचा दर्जा काय आहे. केवळ दरडोई उत्पन्न असून भागत नाही. कतार हा जो देश आहे त्यांचं उत्पन्न $88,000 आहे दरडोई. परंतु तिथलं स्त्रियांचं समाजामधलं स्थान, तिथलं साधन संपत्तीचं वितरण, तिथल्या नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा, या सगळ्यांमुळे कतारला विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये घेतलं जात नाही. म्हणजे अमेरिकेपेक्षा फक्त $1,000 कमी आहे दरडोई उत्पन्नाला. पण त्याच्या बरोबरीने महत्वाचं असतं तुमच्या देशामध्ये राहणीमानाचा दर्जा कसा आहे, समताच्या पातळीवर लोकांमध्ये साधन संपत्तीचं वितरण कसं आहे, तुमच्या देशातल्या लोकांची सामाजिक सुरक्षितता कशी आहे, शिक्षण आरोग्याची संधी किती सहज त्यांच्यासाठी उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि त्याचे काही इंडेक्स आहेत. मानवी विकास निर्देशांक 165 देशांच्या यादीत आपण 145व्या क्रमांकावर आहोत. हॅपी इंडेक्स जो आहे, वर्ल्ड हॅपी इंडेक्स, त्याच्यामध्ये आपण 145 देशांच्या यादीत 118व्या क्रमांकावर आहोत. आपण जागतिक आरोग्य संघटनेचा जो इंडेक्स आहे आपल्या आरोग्याच्या सुविधांच्या बाबतीतला, त्याच्यामध्ये आपण 132व्या नंबरवर आहोत. म्हणजे मानवी विकासाचे जे निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, विषमतेच्या बाबतीमध्ये आता क्रमांक 1 वर आहोत आपण. ब्रिटिशांच्या काळात जेवढी विषमता नव्हती तेवढी विषमता आज झालेली आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून राहणीमानाचा जो दर्जा आहे तो जर बघायचा असेल, आपल्याला आरोग्याच्या सुविधा कशा आहेत, एक सरकारी दवाखान्यामध्ये आपण फेरफटका मारला तरी आपल्याला जाणीव होते की आपली काय स्थिती आहे. म्हणजे आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे, सरकारी दवाखान्यात ऍडमिट व्हावं तर जीव जाईल आणि खाजगी दवाखान्यात ऍडमिट व्हावं तर सगळी मालमत्ता जाईल. अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि म्हणून या पातळ्यांवर आपण बघितलं, आर्थिक घटकांच्या जी दरडोई उत्पन्नाची पातळी आहे, जी तुमच्या इकॉनॉमीचा बेस सांगणारी पातळी आहे, जी तुमच्या देशातल्या नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सांगणारी जी पातळी आहे, तिथे अतिशय शोचनीय अवस्था आहे. आता अर्थबाह्य जे घटक आहे त्याच्यामध्ये 3च घटकांचा आपण जर संदर्भ घेतला तर पहिला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमच्या पासपोर्टचं जे देशामधलं जगामधलं जे त्याचा हेल्थ रेशो जो आहे, त्याचा जो इंडेक्स आहे तो कितवा आहे. म्हणजे तो पासपोर्ट केवळ ते हे नसतं तर तुमच्या देशाची प्रतिष्ठा सांगणारा तो एक आयडेंटिटी आहे. ती तुमच्या देशातल्या नागरिकांची विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा व्यक्त करणारं डॉक्युमेंट आहे ते. आणि 2014ला आपण 80च्या आतमध्ये होतो, आता आपण 85व्या नंबरवर आहोत. आणि त्यासाठी एका स्थानावर अनेक राष्ट्र असतात, आपल्या पुढे 145 राष्ट्र आहेत. हा इंडेक्स कसा काढला जातो तर जगातले 190 देश आयडेंटिफाय केले जातात, 230 ठिकाणं आयडेंटिफाय केले जातात आणि तुमच्या देशाच्या पासपोर्टवर तुम्हाला किती ठिकाणी बिनधास्तपणे जाता येतं विजा न घेता, त्याच्यावरून तुमच्या देशाची पत ठरते.
तुमच्या देशाची प्रतिष्ठा ठरते. भारताच्या नागरिकांना भारताच्या पासपोर्टवर जगामध्ये फक्त 59 देशांमध्ये जाता येतं. नॉर्वे सारख्या देशाला 190 पैकी 190 ठिकाणी जाता येतं. त्या नागरिकांना विजा काढण्याची गरज नाही. जपानचा माणूस विना विजा भारतामध्ये येतो. भारताचा माणूस विना विजा जपानमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी बऱ्याच किचकट प्रोसेस असतात. आता तर ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि विकसित राष्ट्रांनी भारताचा माणूस आपल्याकडे येऊ नये म्हणून खूप मोठे किचकट नियम बनवलेले आहेत आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना तिकडची दारं बंद झालेली आहेत. तुम्हाला साधं टुरिस्टला जरी जायचं असेल तर 50-50 हजाराच्या 1-1 लाखाच्या फीस भराव्या लागतात विजासाठीच्या प्रोसेससाठी. आणि म्हणून इथे सुद्धा आपली पत राहिलेली नाही आहे. जे साहेबांनी सांगितलं होतं की आपला विजा घेण्यासाठी आणि आपला पासपोर्ट घेण्यासाठी जगातल्या विकसित लोकांच्या रांगा लागतील. आपली स्थिती काय झालेली आहे आज ती फार वाईट आहे पासपोर्टच्या इंडेक्समध्ये. दुसरं एक महत्वाचं असतं, तुमच्या देशाचं पर्यावरण राहण्यायोग्य आहे का. म्हणजे साधारणतः असं म्हटलं जातं की AQI जो आहे हवेचा गुणांकन ते 40च्या वर जर गेलं तर ती हवा तुम्हाला माणसाला श्वास घेण्यालायक नाही आहे. हे जी विकसित राष्ट्र आहेत ते केवळ भौतिकदृष्ट्या विकसित झालेले नाही आहेत, तर त्यांनी त्यांचं जे पर्यावरणाचं जे पर्यटनाचं सौंदर्य आहे ते सुद्धा तेवढंच सुंदर पद्धतीने जपलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे. आणि त्यांचं गुणांकन जे हवेचं आहे ते 35च्या वर कधी जात नाही. आणि आपलं राजधानी असणारं शहर दिल्ली, त्याचा आजचा जो गुणांकन आहे ना 500 आहे AQI. लखनौला मागच्या महिन्यात आपल्याला क्रिकेटचा मॅच रद्द करावा लागला हवेच्या गुणवत्तेमुळं. जगामध्ये पहिला मॅच आहे तो क्रिकेटचा की ज्याला हवेची गुणवत्ता नाही आहे, श्वास घेण्यायोग्य ती हवा नाही आहे म्हणून खेळाडू खेळले नाहीत मैदानावर. आजच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की ज्या देशाची राजधानीच एवढी घाणेरडी आहे तो देश पण घाणेरडा आहे. म्हणजे तो रोज आपल्याला काही ना काही म्हणजे पूर्वी चित्रपटांमध्ये आपल्या नायकाचा जर अपमान झाला तर त्याला अटॅक यायचा आणि मरून जायचा तो. थोडा अपमान झाला तरी आपल्या नायकाचा एवढा अपमान होतोय, परंतु नायकाला काही आपल्या घेणं देणं नाही राहिलेलं, एवढा निर्लज्ज पण आलेला आहे. तर तो रोज सांगतोय की हा जो माणूस आहे खूप माझा चांगला माणूस आहे आणि तो मला खुश करण्यासाठी काम करतोय. तो मला विनंती करतोय की मला येऊ द्या, मला जरा भेटायचंय. मी सांगतो जरा थांब, मला वेळ नाही आहे. अशा पद्धतीनं बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखाला कोण बोलत नाही, अफगाणिस्तानच्या राष्ट्रप्रमुखाला कोण बोलत नाही आणि आपल्या 56 इंचीवाल्यांना तो बोलतोय आणि सगळं आपण ऐकून घेतोय. परराष्ट्र व्यवहाराच्या माध्यमातून एक निषेध सुद्धा त्या निमित्तानं व्यक्त होत नाही. तर या दृष्टिकोनातून जगामध्ये जी पत आहे ती पत आपण पर्यावरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा आपण देश आहोत वृक्ष तोडण्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकाचा. आणि पहिला आपण असा देश असू किंवा न्यायालय असेल आपल्या देशाचं ज्यानं सांगितलंय की 90 मीटरपेक्षा ज्या काही कमी रांगा आहेत त्या पर्वत नाही आहे. उद्या आज त्यांनी पर्वतासाठी नियम लावला, या उंचीच्या रांगा पर्वत नाही आहेत. उद्या ते सांगतील 5 फुटापेक्षा जे कमी उंचीचे आहेत ती माणसं कापून काढा. काही गरज नाही आहे त्यांची. 50 किलोपेक्षा कमी उंची वजनाची जी माणसं आहेत ती या पृथ्वीवर ठेवायचीच नाही. आपल्याला सगळे 5.25 साडेपाच फूटवालेच ते या पृथ्वीवर राहू शकतात. म्हणजे लहर आल्यासारखे ते जे नियम आहेत त्या पद्धतीनं ते पुढे जात आहे. आपल्या पाण्याची गुणवत्ता जी आहे 122 देशांच्या यादीमध्ये आपण 120व्या नंबरवर आहोत. भारताचं सर्वात सुंदर शहर म्हणून ज्याला नावाजलं जातं अनेक वर्षापासून, त्या इंदोरमध्ये मागच्या महिन्यात घाणेरडं पाणी पिल्यामुळे 15 लोकांना जीव गमवावा लागला. वर्षभरामध्ये जेवढी माणसं युद्धामध्ये मरत नाहीत जगामध्ये तेवढी माणसं भारतात कॉलरा, टायफॉइड याच्या आजाराने मरतात. ही आकडेवारी आहे जागतिक संघटनेची. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा आपली अतिशय वाईट अवस्था आहे. आणि तिसरा एक महत्वाचा इंडेक्स असतो, दरवर्षी प्रकाशित होतो विकसित राष्ट्रांचा, तो म्हणजे शक्तिशाली राष्ट्र कोण आहेत पहिली 10. त्याच्यासाठी 4 निकष असतात. एक तुमचं आंतरराष्ट्रीय संबंधांमधलं जे आंतरराष्ट्रीय संघटना असतात त्याच्यामध्ये काय तुमची भूमिका आहे, काय स्थान आहे, तुमचं लष्करीचं जे सामर्थ्य आहे ते कसं आहे, तुमचा नेतृत्वाचा प्रभाव कसा आहे आणि तुमचं टेक्नॉलॉजीचा प्रभाव कसा आहे. या 4 घटकांवर दरवर्षी शक्तिशाली राष्ट्रांची पहिली 10ची यादी प्रकाशित होते. 2025च्या आणि 26च्या या शक्तिशाली राष्ट्रांमध्ये भारताला नंबर दिलेला नाही आहे 10 मध्ये.
आपण 12व्या क्रमांकावर आहोत. आपल्या पुढे 10 मध्ये जपान आला, दक्षिण कोरिया आला, फक्त 93 लाख लोकसंख्या असणारा इस्रायल आला आणि आपण मात्र विश्वगुरु 12व्या नंबरवर आहोत. म्हणजे या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं की जागतिक स्तरावर ज्याला विकसित राष्ट्र म्हटलं जातं ते आर्थिक घटक असू देत किंवा अर्थबाह्य घटक असू देत, या दोनही पातळ्यांवर आपल्याला फार मोठी मजल मारणं अद्यापही गरजेचं आहे. आता याच्या पुढे ज्यावेळी आपण जाऊ त्यात आपल्याला भारत विकसित राष्ट्र व्हावं असं वाटत असेल तर प्रामुख्यानं भारतीय संविधानातील कुठल्या कलमांचा आणि कुठल्या भागाचा आधार घ्यावा, तर त्याची काही मांडणी आपल्या समोर असणं गरजेचं आहे. त्याची 2 भागामध्ये आपल्याला मांडणी करता येईल. एक म्हणजे तत्वज्ञानात्मक पातळीवर संविधानकारांनी जी मांडणी केली तिची अंमलबजावणी केल्याशिवाय भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही. तो श्रीमंत राष्ट्र होईल एक वेळेस, परंतु तो विकसित होणार नाही. कारण श्रीमंत राष्ट्र तो का होईल? केवळ अंबानी अदानीची जरी संपत्ती वाढली तरी भारताची इकॉनॉमी वाढेल, परंतु सर्वच नागरिकांची ती वाढेलच असं नाही आहे. आणि म्हणून विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये ज्या मूलभूत गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यातल्या स्वरूपाच्या संदर्भातल्या बाबी असतील, उद्दिष्टांच्या संदर्भातल्या बाबी असतील किंवा तत्वज्ञानात्मक किंवा मूल्यांच्या बाबतीतल्या बाबी असतील, याची नियत जी आहे राज्यकर्त्यांची ती योग्य असणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वरूपाच्या दृष्टीचे 5 शब्द: सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. संविधानकारांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की स्वतंत्र भारताच्या शासन व्यवस्थेचं जे स्वरूप असणार आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे. त्याच्यापासून तुम्हाला फारकत घेऊन कुठलंही काम करता येणार नाही. सार्वभौमत्वाच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आपण आज काय आहोत? मगाशी सरांनी व्याख्या सांगितली त्या शब्दाची, आता त्या व्याख्येमध्ये मी जात नाही. परंतु अंतर्गत दृष्ट्या आणि बहिर्गत दृष्ट्या आपला जो शासन आहे ते सार्वभौम असलं पाहिजे. डिसिजन मेकिंग मध्ये आज आपल्याला ते भीती दाखवतात काय की आता हिंदुस्थान शब्द आम्ही टाकू वगैरेच्या. वास्तवामध्ये ते हिंदुस्थान वगैरे शब्द टाकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. वास्तवामध्ये ते काय करतायत? इंडिया दॅट इज भारतचं हिंदुस्थान नाहीत करत आहेत ते. इंडिया दॅट इज अदानिस्तान. म्हणजे या देशाची 75% जमीन ही आता येत्या 2-4 वर्षामध्ये अदानी ग्रुपच्या मालकीची असू शकते. म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतर या देशाचा 7/12 अदानीच्या नावे असणार आहे. आणि ती सगळी जमीन स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या माध्यमातून जाते. आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचं एक महत्वाचं तत्व असतं, त्यांनी जी अधिग्रहण केलेली भूमी आहे, म्हणजे मी जिथे राहतो तिथं सुद्धा त्यांची जमीन आहे आणि त्या जमिनीच्या आतमध्ये भारताचं संविधान लागू होत नाही. ते त्यांचेच नियम लावू शकतात. स्पेशल इकॉनॉमिक झोन हा भारतीय संविधानाला बाहेर ठेवतो. आतमध्ये गेलात संविधान विसरा. आणि अशा पद्धतीनं जर अदानीचं ते साम्राज्य वाढत गेलं तर हा जो भारत आहे तो सार्वभौमत्वापासून एका बाजूला मुक्त आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण मांडलिक देश झालोय अमेरिकेचं असं वाटतंय. म्हणजे अमेरिका सांगते की तुम्ही रशियापासून तेल घेऊ नका, आम्ही तेल खरेदी बंद केली. अमेरिका सांगतोय की तुम्ही ब्रिक्स मधून बाहेर पडा, आम्ही बाहेर पडलो. अमेरिका सांगतं ते इराण मधलं ते बंदर तुमचं बंद करा, आम्ही बंद करतोय. म्हणजे जे बंदर इराणमध्ये आहे ते चायनाला टप देण्यासाठी सर्वात महत्वाचं स्थान आपल्याकडे होतं. त्या बंदरातून आता आपण एक्झिट घेतली आणि त्याचं बांधकाम आता चायनाकडे गेलेलं आहे. म्हणजे या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सार्वभौमत्व आपलं संपत चाललेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचं वावड आहे राज्यकर्त्यांना. ते जे छापतात प्रियांबल त्याच्यात ते शब्द टाकतच नाहीत. परंतु जगाला आपण एक आदर्श दिला होता संमिश्र राष्ट्रवादाचा. पहिला आपला असा देश होता ज्यावेळी सर्व देश म्हणजे लपत होते आपली विविधता दाखवण्यासाठी किंवा आपल्यातले जे भेद आहेत ते लपवण्यासाठी ते पुढाकार घ्यायचे. त्यावेळी आपण आपल्या राष्ट्रगीतामध्ये आपली विविधता नमूद केली. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग. म्हणजे आपण स्वतःहून सांगितलंय आमच्याकडे एवढ्या प्रकारची विविधता आहे आणि ते आमची कमजोरी नाही आहे, ते आमची स्ट्रेंथ आहे, ते आमची जमेची बाजू आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जर सेक्युलरिझमला सोडून विकसित भारताचं स्वप्न तर सोडाच, परंतु साधा राष्ट्र सुद्धा तुम्ही राहू शकत नाही, साधा देश म्हणून सुद्धा तुम्ही टिकू शकणार नाही. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता वजा करता तुमचा देश मायनस होऊ शकतो. ज्या ज्या देशाने धर्मवादाचा पुढाकार घेतला त्या देशांची शक्ल झालेली आहेत.
भारत आजपर्यंत राष्ट्र म्हणून टिकून आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना आपल्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याची वेळ येऊ दिलेली नाही आहे. आपल्या ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या प्रिय गोष्टींचा त्याग न करता तुम्ही तुमच्या राष्ट्रावर प्रेम करू शकता. म्हणजे लग्नानंतर माझी बायको ज्यावेळेस आमच्याकडे आली त्यावेळेस मी जर म्हटलं असतं की आता तुला जे काही प्रेम करायचे ते माझ्यावरच, आईला विसर, बापाला विसर, भावाला विसर, ती काय बोलली असती? राहिली असती माझ्यासोबत. जर तिला मी सांगितलं तुझ्या आईवरही तू प्रेम कर, तुझ्या वडिलांवरही प्रेम कर, भावावरही प्रेम कर, माझ्यावरही प्रेम कर, तर संसार चालेल ना? नाही, मीच फक्त जगामध्ये मीच फक्त. भारतीय संविधानानं सांगितलं तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम करा, तुम्ही तुमच्या धर्मावर प्रेम करा, तुम्ही तुमच्या प्रांतावर प्रेम करा, त्याचबरोबरीनं देशावर प्रेम करा. हा महत्वाचा फरक आहे आणि हाच फरक काढून घेण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये चाललेलं आहे. लोकशाही हा आपला जो मूलाधार आहे त्या लोकशाहीची आजची अवस्था व्हिडोम नावाच्या एप्रिलमध्ये 2025च्या जगभरातल्या 202 देशांचा अभ्यास करून 30 लाखापेक्षा जास्त नागरिकांचा अभ्यास करून त्यांनी जगाची 4 भागामध्ये वर्गवारी केली लोकशाहीच्या दृष्टीनं. लिबरल डेमोक्रेसी, इलेक्ट्रॉल डेमोक्रेसी, ऑटोक्रायसिस डेमोक्रेसी आणि क्लोज्ड डेमोक्रेसी. आता याच्या खोलात मी जात नाही वेळेच्या अभावी, पण 2016 पर्यंत आपण इलेक्ट्रॉल डेमोक्रेसीमध्ये होतो. 2016 नंतर आता आपण आलोय क्रायसिस डेमोक्रेसीमध्ये. आणि त्यांनी सांगितलंय आपल्याला व्हिडोमने, जागतिक संघटनेनं, की तुमच्या लोकशाहीच्या पोपटाने मान टाकलेली आहे. अजून 2-4 वर्ष असंच राहिलं तर तुमचा पोपट मेला असं डिक्लेअर होईल. आणि हा पोपट मारण्यासाठी 3 पातळ्यांवर काम चालू आहे. देश, काल आणि पात्र. 2024च्या इलेक्शनमध्ये त्यांना जो प्रतिकूल अनुभव आला त्याच्यातून या लोकशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी आता 3 मोहिमा उघडलेल्या आहेत. एक म्हणजे ज्या भागामध्ये देश पातळी म्हणजे ज्या भागामध्ये आपल्या पक्षाला जनाधार नाही त्या पक्षाचं महत्व राष्ट्रीय राजकारणातून कमी करायचं, बाद करायचं. आता 2-3 वर्षामध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होईल. आता जी 552ची लोकसभा आहे ती 1000च्या आसपास होईल, किमान 850 तरी होईल. आणि त्याच्यामध्ये दक्षिणेतली 5 राज्य आहेत त्यांना जास्तीत जास्त 165 ते 162 जागा मिळतील. ही यांचा जो बेल्ट आहे हिंदी पट्ट्याचा तिथे किमान 400 जागा निर्माण होतील. त्याच्या जोडीला गुजरात वगैरे ही मंडळी आहेच. म्हणजे 500, 550 ते 600 जागा यांच्या बेल्टमध्ये तयार करायच्या. यांच्या विरोधी जो प्रांत आहे तिकडे जागा कमी करायच्या आणि त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्व कमी करायचं. दुसऱ्या पातळीवर काय चालू आहे तर दर 6 महिन्याला इलेक्शन लागतात, दरवर्षी इलेक्शन लागतात, दरवर्षी मग लोकांमध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं, काहीतरी करावं लागतं, लाडके बहिणींना पैसे द्यावे लागतात, 10-10 हजार खात्यांमध्ये टाकावे लागतात. ही कटकट नको. 1 नेशन 1 इलेक्शन. 5 वर्षातून एकदा त्यांचं थोबाड बघायचं, काय द्यायचे तेव्हा द्यायचं. आणि हळूहळू गॅसची सबसिडी जशी आपली काढली तसं 1 नेशन नो इलेक्शन पर्यंत देशाला न्यायचं. आणि पात्र म्हणजे आपल्यासारखी जी माणसं आहेत, काही करा, यांना पैसे द्या, दम द्या, हे आपल्याला काही मतदान करतच नाहीत, मग यांचा SIRच्या माध्यमातून काटा काढायचा, मतदान यादीतूनच नाव वगळून टाकायचं. अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. आणि ह्या 2-4 वर्षामध्ये ते जर पूर्णत्वाला गेलं तर लोकशाहीचा पोपट आपला डिक्लेअर होईल मेला म्हणून. क्लोज्ड डेमोक्रेसीमध्ये आपण जाऊ. हे होऊ नये. आणि म्हणून भारतीय संविधानानं दिलेलं उद्दिष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते उद्दिष्ट आहे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचं. आणि हे उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल तर कुठल्याही देशाची लोकशाही जिवंत राहावी असं वाटत असेल, कुठल्याही देशातल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित राहावे असं वाटत असेल तर तो देश न्यायावर आधारित समाज रचनेचा असणं गरजेचं मानलं जातं. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला भारतीय संविधानानं जे मूल्य दिलेले आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची, या स्वातंत्र्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं जे मूल्य आहे 21व्या कलमानं दिलेलं ते सार्वजनिक सदसद विवेकाचं स्वातंत्र्य, नकाराचं स्वातंत्र्य. तुम्हाला जोपर्यंत नकाराचं स्वातंत्र्य नाही आहे तोपर्यंत तुमच्या बाकीच्या स्वातंत्र्याला महत्वच नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाही आहेत, मान्य नाही आहेत, म्हणजे अगदी भारतीय संविधानामध्ये हेही स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही राष्ट्रगीताला ताठ उभं राहिलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही फक्त राष्ट्रगीत बोलणाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये एवढीच अपेक्षा आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीला
ज्यावेळेस तुम्ही जबरदस्ती करा की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम बोलना होगा, ज्यावेळेस वंदे मातरम बोलल्यानंतर गोळ्या घालत होते त्यावेळेस तुम्ही कुठे होते? आणि आज वंदे मातरम बोलायला काही गोळ्या घालाव्या लागत नाहीत, लाठ्या माराव्या लागत नाहीत, तेव्हा तुम्हाला जोर आलेला आहे. म्हणजे या पद्धतीचं ज्यावेळेस एखाद्या समाज गटावर किंवा एखाद्या समूहावर अशा पद्धतीचं नकाराचं स्वातंत्र्य नाकारलं जातं, त्यावेळेस तो देश जो आहे तो स्वातंत्र्याच्या मूल्यांपासून दुरावताना आपल्याला दिसतो. आणि या दृष्टिकोनातून समतेच्या तत्वाचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी एक बाब आपण समजून घेतली पाहिजे की भारतीय संविधानानं जी दर्जाची आणि संधीची समानता दिलेली आहे आपल्याला, त्याची आता यांनी समरसतेमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समरसता आणि समता म्हणतात सारखंच आहे, शब्दात फरक आहे. फरक शब्दामध्ये नाही आहे, नियतीमध्ये सुद्धा फरक आहे, नीतीमध्ये फरक आहे. समता काय सांगते? बरोबरीचा दर्जा मागते. दर्जाची आणि संधीची समानता बरोबरीची मागते. समरसता काय सांगते? म्हणजे आपण एखादा व्यवहार करत असताना, म्हणजे आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये एखादा स्टेज किंवा डेकोरेशनचं काम असेल तर तो आल्यानंतर त्याला पहिलं तो सांगतो हे 50,000 रुपये लागतील. आम्ही सांगतो कॉलेज आहे, जरा यावेळेस 30,000 घे, पुढच्या वेळेस तुला 50,000 वगैरे देऊ. तसं समरसता सांगते. यावेळेस तुझ्या जातीमध्ये जन्माला आलायस ना, ते तसं वाग, जरा गोड मानून घे. पुढच्या जन्मात तू ये ना ब्राह्मण म्हणून जन्माला ये, क्षत्रिय म्हणून जन्माला ये, तुला बरोबरीचा दर्जा मिळेल ना. आता तुम्ही ज्या पातळीवर आहात ना तिथे ऍडजस्ट करायला शिका, हे समरसता सांगते. समता ऍडजस्ट करायला नाही सांगत, जे आहे ते आहे. म्हणजे बाबासाहेब आणि सावरकर यांच्यामधला फरक हाच आहे की ते म्हणायचे तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय ना, आम्ही मंदिरं बांधून देतो ना. ते म्हणायचे नाही, तुम्ही जिथं दर्शन घेताय ना तिथेच आम्हाला पाहिजे. पाणी प्यायचंय ना, आम्ही छानपैकी तलाव देतो ना वेगळा तुम्हाला. नाही, तुम्ही जिथं पाणी पिताय ना ते भले ते पिल्यानंतर मरू द्या आम्हाला, पण तेच पाणी प्यायचं आहे. ही जी बरोबरीची जी समता आहे ते संविधान आपल्याला देतं आणि ती समता मात्र समरसतेच्या माध्यमातून नाकारली जाते. ज्या तत्वावर बाबासाहेबांनी सर्वाधिक प्रेम केलं त्या बंधुत्वाच्या तत्वाला ज्यांनी कुठे आणून ठेवलेलं आहे? बटेंगे तो कटेंगे पर्यंत आणून ठेवलेलं. म्हणजे तुम्ही ती फक्त एका धर्मापुरतीची आणलेली आहे. आणि हे सुद्धा बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस आपल्या धर्माच्या माणसावर अन्याय होतो, म्हणजे बांगलादेशमध्ये एका हिंदूला जाळलं, निषेधच आहे त्याचा, परंतु त्याच्यासाठी एवढं यांनी रान पेटवलं. अरे या देशामध्ये रोज 72 माणसांची हत्या होते, रोज. त्याच्यातले 60-65 हिंदू असतात. त्यांच्यासाठी तुम्ही आवाज उठवाल का? नाही. हॉस्पिटलच्या बाहेर उभे असणारी माणसं थंडीमध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये असतात, ते हिंदू नाहीत का? त्यांच्यावर अन्याय होतोय. ग्वाल्हेरमध्ये दूषित पाणी पिऊन मेलेली माणसं हिंदू नाहीत का? ते चुकीचं सिरप पिऊन युपी मध्ये मेलेली माणसं हिंदू नाहीत का? त्यांच्याविषयीची कळकळ नाही. फक्त हे निवडणुका आल्या आणि अशा पद्धतीचं वातावरण प्रदूषित करायचं असेल तर मग ते जे नारा आहे त्यांचा बटेंगे तो कटेंगेचा वगैरे या पद्धतीनं पुढे येतो. आणि म्हणून भारतीय संविधानाचा जो मूल्य विचार आहे, भारतीय संविधानानं दिलेलं जे स्वरूप आहे ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय खऱ्या अर्थानं विकसित भारत निर्माण होऊ शकणार नाही. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कलमांच्या दृष्टीने बघायचं झालं तर भारतीय संविधानाचा 3रा भाग जो राजकीय लोकशाहीची स्थापना करतो आणि भारतीय संविधानाचा 4था भाग जो सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची स्थापना करण्यासाठी संविधानकारांनी सूचित केलेला आहे, कलम 36 ते 51. या कलमांमध्ये जी तत्व आहे, ज्या तरतुदी आहेत, जर त्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांनी अंमलात आणल्या आणि त्या आणाव्यात म्हणून कलम 36, कलम 37, कलम 38 मध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ दे, तुम्हाला याच पद्धतीनं राज्यकारभार करायचा आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ देत, तुम्हाला याच पद्धतीनं राज्यकारभार करायचा आहे. ज्या ज्यावेळी या देशाचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक जे न्यायाचं उद्दिष्ट आहे ते संकटात आलंय आपल्याला असं वाटेल, त्यावेळी तुम्ही याच मार्गदर्शक स्तंभाचा उपयोग करायचा आहे, मार्गदर्शक तत्वांचा. कलम 37 सांगतं. कलम 38 असं सांगतं की ज्या ज्या प्रशासकीय रचना आहेत त्या प्रशासकीय रचनेनं आपल्या डोळ्यासमोर ही कलमं ठेवावीत आपला निर्णय घेताना. आज आपली जी स्थिती आहे म्हणजे संविधानाच्या 37 म्हणजे जे मार्गदर्शक तत्व आहेत, आता कलम वाईज मी जात नाही वेळेच्या अभावी, परंतु त्याच्यात स्पष्ट सांगितलंय की 14 वर्षाखालील मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण करा. किती वर्षात? 10 वर्षात.
त्याच्यात स्पष्ट सांगितलंय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गाचे जे लोक असतील त्यांच्या विकासाची आणि उत्थानाची काळजी करण्यासाठी शासनाने उपक्रम हाती घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या देशातल्या नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाची आणि आरोग्याची सोय सहज उपलब्ध करून द्यायची आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे प्रत्येक नागरिकाला कामाचा अधिकार द्यायचा आहे, प्रत्येकाला समान कामासाठी समान वेतन द्यायचं आहे, स्त्रियांना आणि मुलांना कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण ठेवायचं आहे. तुमच्या देशातलं पशुसंवर्धन असेल, तुमच्या देशातलं कृषी संवर्धन असेल, तुमच्या देशातलं पर्यावरणाचं संवर्धन असेल, या सर्वांची सुरक्षितता आपण राज्यकर्त्यांनी घ्यायची आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं मार्गदर्शक तत्व, तर ती विकसित भारताचा रोडमॅप आहे. ती जर प्रत्यक्षामध्ये आणली, ती प्रत्यक्षात यावी अशी साधी एक नियत जरी दाखवली राज्यकर्त्यांनी, तर विकसित भारताचा मार्ग मोकळा होतो. त्याच 51व्या कलमामध्ये जे जोडलेलं आहे मूलभूत कर्तव्यांचं, भारताचा नागरिक या नात्यानं आपल्याला 11 मूलभूत कर्तव्य आहेत. याच्यातले 4-5च मूलभूत कर्तव्य बघा, ती नागरिकांना मुक्तपणे करू देण्याची राज्यकर्त्यांनी जर कुठली आडकाठी नाही आणली, म्हणजे काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा, मानवतावादाचा स्वीकार करा, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहा. तो 14 वर्षाचा अमरप्रीत गौतम 14व्या वर्षी भगतसिंग वाचला, 14व्या वर्षी बाबासाहेब वाचले, 14व्या वर्षी मार्क्स वाचला म्हणून सरकारला प्रश्न विचारतोय. त्याला बेड्या घातल्या परवाच्या रात्री, तुरुंगामध्ये टाकलं, वय वर्ष 14, आणि त्याच्याच वयाचा दुसरा पोथी पाठ करतोय. त्याला तर भारतरत्नच द्यायचा बाकी आहे, त्याने वेदांचं पाठांतर केलंय म्हणून. आणि एकीकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही उद्दिष्ट टाकताय क्रिटिकल थिंकिंग, सायंटिफिक टेम्परामेंट आम्हाला विकसित करायचं आहे. असं होणार आहे पाठांतर करून, घोंगपट्टी करून? वेद पाठ करणारा असू देत, केवळ संविधानाचे कलम पाठ करणारा असू देत, किंवा कुठले पोथी पुराण किंवा गाथा पाठ करणारा असू देत, केवळ पाठांतर करणाऱ्या पिढ्या जर आपण वाढवत राहिलो तर सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण होणार नाही आणि हा देश कधीही नॉलेज बेस्ड इकॉनॉमी होणार नाही. आणि म्हणून भारतीय संविधानानं दिलेलं कर्तव्य बाबांनो, आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. ज्या ज्यावेळी आम्ही अनिष्टचे कार्यक्रम घेतो त्यावेळी पोलीस हळूच सांगतात, सर जरा सांभाळून जरा लोकांच्या भावना दुखावणार नाही त्याची काळजी घ्या. अरे बाबा, आम्हाला दिलेलं कर्तव्य आहे त्याचं पालन करतोय. पर्यावरण संवर्धनासाठी आपण झाडांना मिठ्या मारतोय, ते आपल्याला म्हणतात तुम्ही आंदोलनजीवी आहात, विकासाचे विरोधक आहात. तुम्ही आदिवासींसाठी, दुर्बल घटकांसाठी काम करतायत, तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही अर्बन नक्सलिस्ट आहात आणि वेगवेगळ्या कलमांखाली तुरुंगामध्ये डांबलं जातं. आणि त्या पद्धतीनं आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्यांपासून आपल्याला हे केलं जातं. आपल्याला सांगितलंय कर्तव्यांमध्ये की स्वातंत्र्य चळवळीनं दिलेली जी मूल्य आहेत, सहअस्तित्वाचं आपलं जे मूल्य आहे, त्या मूल्यांची जपणूक करा, त्याचा आदर करा. आणि आपण ज्यावेळी म्हणतो की हिंदू मुसलमान एक आहेत, सर्व धर्माचे लोक एक आहेत, त्यावेळी आपल्याला सांगितलं जातं तुला अनुभव नाही ते लोक कसे असतात. म्हणजे मुसलमान म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे उभा केला जातो दाऊद इब्राहिम, आपल्या डोळ्यापुढे उभा केला जातो ओसामा बिन लादेन. मुसलमान म्हटल्याबरोबर APJ अब्दुल कलामांचं चित्र आपल्या पुढे येतं का? नाही येत, कारण एक स्थिर प्रतिमा त्या पद्धतीची केली गेलेली आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण थोडासा वेळ होतोय, शेवटच्या टप्प्याकडे मी येतो, एक 10-15 मिनिटांमध्ये संपवतो, की आज भारताच्या विकासाच्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्याच्यातल्या 3-4 प्रमुख अडथळ्यांची आपण चर्चा करू अगदी थोडक्यामध्ये. त्याच्यातला पहिला अडथळा आहे मित्र पॉप्युलरिझमचा. म्हणजे इंदिरा गांधींपर्यंत, राजीव गांधींपर्यंत जे नेतृत्व होतं देश पातळीवरचं ते दिव्यवलयी स्वरूपाचं होतं. अलीकडे जे नेतृत्व प्रस्थापित केलं गेलेलं आहे मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून, ते आता केवळ दिव्यवलयी नाही आहे, ते आता स्वतःलाच देव समजतं. ते स्वतःलाच देव समजतं. इव्हन ते असं म्हणतं की माझा जन्म बायोलॉजिकल नाही आहे, मी वेगळ्या पद्धतीनं जन्माला आलेला माणूस आहे. आणि त्या पद्धतीनं एक चित्र असं केलं जातं की या एका माणसालाच देशाचं हित कळतं. ज्यावेळी अशा पद्धतीचं चित्र निर्माण होतं त्यावेळी तो देश कधीही विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. हे आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जोपर्यंत सामूहिक जोपर्यंत सामाजिक सदसद विवेक संपूर्ण देशाचा, हा देशाच्या विकासाचा, देशाच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत विकासाच्या ज्या वाटा आहेत त्या वेगवान होऊ शकत नाहीत, त्या रुंदावू शकत नाहीत, ते मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. दुसरा जो धोका आहे तो फॅसिस्ट राष्ट्रवादाचा आहे.
म्हणजे मुसोलिनीने फॅसिझमची व्याख्या करताना 2 शब्दात केली होती, स्टेट प्लस कॉर्पोरेट. भारताचा फॅसिझम त्याच्या पुढे गेलाय. स्टेट प्लस गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये ईडी आला, सीबीआय आला, इलेक्शन कमिशन आला. हे सगळे जे IAS ऑफिसर आहेत, पूर्वी राज्यकर्ते गुंड पाळायचे, त्यांना दर महिन्याला काय काय द्यायचे, आता IAS ऑफिसर पाळतात, ते IPS ऑफिसर पाळतात. पहिली जी गुंडांची जागा होती ती आता IAS आणि IPS ने घेतलेली आहे. गृहमंत्र्यांचा एक खास मर्जीतला अधिकारी असतो, मुख्यमंत्र्यांचा खास, आणि हे सगळे पाळलेले गुंड आहेत, भले तुम्हाला ते UPSC पास केलेले असतील परंतु. आणि यांना हाताशी धरून, म्हणजे परभणीमध्ये जी दंगल झाली मागच्या वर्षी, अरे बाबांनो, पोलिसांनी जय भीमच्या गाडीवर ते गाड्या फोडल्या, ज्या घरांवर जय भीम नमो बुद्ध अशा म्हणजे जात बघून धर्म बघून जर प्रशासन चालू लागलं तर ते फॅसिझम मध्ये येतं. आणि म्हणून आज काय आहे आपली परिस्थिती, तर स्टेट प्लस गव्हर्नन्स प्लस कॉर्पोरेट प्लस मीडिया प्लस ज्युडिशरी. म्हणजे देशाची कार्यपालिका भ्रष्ट झाली समजू शकतो, देशाचं कायदेमंडळ भ्रष्ट झालं समजू शकतो, परंतु लोकशाही तोपर्यंत जिवंत राहू शकते जोपर्यंत इलेक्शन कमिशन आणि न्यायपालिका जर स्वतंत्र राहील. संविधानकारांनी त्याच्यासाठी खूप तरतुदी करून ठेवल्या होत्या. या सगळ्या तरतुदींवर यांनी बोळा फिरवला. इलेक्शन कमिशनची आज जी स्थिती आहे ना, ती गांधीजींच्या 3 माकडांसारखी आहे. त्याच्या फक्त उलट आहे. गांधीजी म्हणतात काय, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. हे म्हणजे हे काय बोलतात, सच मत सुनो, सच मत देखो, सच मत बोलो. ही इलेक्शन कमिशनची सध्याची परिस्थिती आहे. न्यायपालिकेचे आपण जर मागचे निर्णय बघितले असतील तर त्यांची ज्यावेळेस सुनावणी असते ना, त्यावेळेस ते खूप छान बोलतात. म्हणजे शिवसेनेचंच तुम्ही उदाहरण घ्या, पक्षचिन्हाच्या वाटपाचं. असं वाटायचं की आता गेला कामातून, याची वाट लागणार. सुनावणीमध्ये असे झापायचे, हे काय बरोबर आहे का, तुम्ही जे केलंय ते चुकीचं आहे, असं तसं. म्हणजे एक छोटा भाऊ तलवार घेऊन मोठ्या भावाच्या मागे लागला. तलवार खूप असणार पोटामध्ये. मोठा भाऊ वडिलांकडे गेला मदतीसाठी. वडील छोट्या पोराला बोलतात, अरे हे काय बरोबर आहे का, तू जे करतोय चुकीचं आहे, तुझी नाही जनाची तरी बघ, तू काय लोक बोलतील, काय संस्कार दिले बोलतील मला. आणि शेवटी बोलतात, बरं तू आता त्याला मारणारच आहेस तर मला डोळे बंद करू दे, मारून टाक. तसं न्यायपालिका आज सांगते आपल्याला की सुनावणीमध्ये खूप छान छान बोलतात, निर्णय त्यांच्या बाजूने देऊन टाकतात. आणि या परिस्थितीमध्ये ही जी आहे स्थिती ती अतिशय वाईट आहे आणि सर्व चाललेलं आहे राष्ट्रवादाच्या बुरख्याआड. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राष्ट्रवादाचा उगम आणि प्रेरणा ही प्रथम पुरोगामी जरी असली तर याच राष्ट्रवादाने मुसोलिनीला जन्म दिलेला आहे, याच राष्ट्रवादाने हिटलरला जन्म दिलेला आहे. आणि बदमाशांच्या हातातलं शेवटचं हत्यार नॅशनलिझम असतो, हा जगाचा अनुभव आहे. त्याच्या पुढचाच एक महत्वाचा जो धोका आपल्या समोर उभा आहे तो म्हणजे नागरिकांचं होत असलेलं बकालीकरण. पूर्वीचे नागरिक खूप चांगले होते, आजच्या नागरिकांचा दर्जा आपण जर बघितला तर तो अतिशय वाईट आहे. म्हणजे सृजनशीलतेच्या दृष्टीनं तो खालवलेला आहे, धाडसाच्या दृष्टीनं तो खालावलेला आहे. आणि म्हणजे 72च्या दशकामध्ये लोक असं म्हणायचे की आम्हाला फुकटचं काही नको, काम द्या, मग गहू द्या, तांदूळ द्या. आज आम्ही सांगतोय आनंदाचा शिदा द्या, 5 किलो राशन द्या. आणि ज्यावेळेस माणूस लाचार होतो, नागरिक लाचार होतो, त्यावेळेस त्याचं प्रजेमध्ये रूपांतर होतं. मग तो प्रश्न विचारत नाही, त्याचं ते धाडस नाही. सत्ता कोणाची असो, याच पक्षाची नाही, सत्ता कोणाची असो, ती समाजवाद्यांची असो, ती काँग्रेसची असो, ती BJPची असो, त्या सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद, मानसिकता ज्या नागरिकांमध्ये आहे ना, तेच देश घडवू शकतात. आणि ती मानसिकता, ते धाडस, ती सृजनशीलता आजच्या नागरिकांनी गमावलेली आहे आणि फार झपाट्याने आपण प्रजेमध्ये रूपांतरित होतो आहोत. चौथा एक शेवटचा एक धोका या दृष्टीनं आपल्या समोर ठेवणं मला गरजेचं वाटतं की संविधानिक संस्थांचं जे होणारं अवमूल्यन आहे, मगाशी मी चर्चा केली त्याप्रमाणे एक उपमा द्यायचीच झाली तर मी असं म्हणेल की वामनानं अवतार घेतला होता आणि त्यानं एक पाय जमिनीवर ठेवला, दुसरा पाय आकाशामध्ये ठेवला आणि तिसरा पाय तो बळीच्या डोक्यावर ठेवला आणि त्यांना पाताळात गाडलं, ते राज्य नष्ट केलं. या आधुनिक वामनाने एक पाय पहिला कायदेमंडळावर ठेवला, दुसरा पाय हा कार्यकारी मंडळ न्यायमंडळावर ठेवला आणि तिसरा पाय त्याचा संविधानावर असणार आहे.
आणि संविधानाचं राज्य जर गेलं तर मग अतिशय वाईट अवस्था येणार आहे. ते जाऊ नये असं वाटत असेल, भारत विकसित राष्ट्र व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर एक 2-3 गोष्टी मला तुमच्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं, की आज जे विकसित राष्ट्र आहेत, आता अमेरिकेचं, ब्रिटनचं, फ्रान्स, जर्मनीचं उदाहरण घेऊन नाही चालणार आहे. पण आपल्या बाजूचे जे आपल्या नंतर स्वतंत्र झाले, त्याच्यातलं एक राष्ट्र आहे सिंगापूर, दुसरं आहे चायना आणि तिसरं आहे जपान. सिंगापूर आपल्यानंतर 18 वर्षानं स्वतंत्र झाला 1965ला. ज्यावेळी तो स्वतंत्र झाला झोपडपट्ट्यांचा देश होता. सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर त्या राष्ट्राध्यक्षाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, मी कसा करू या देशाचा विकास. आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे साधन संपत्तीची उणीव आहे, वानवा आहे, परंतु छोटी मुलं आपल्या देशामध्ये जी आहेत, या मनुष्यबळाला आपण विकसित करण्याला लक्ष केंद्रित करूया आणि हे राष्ट्र विकसित करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या डोक्यावर पेलवूया. आणि त्याने पहिल्याच वर्षापासून जागतिक स्तरावरचं शिक्षण सिंगापूरमधल्या छोट्या छोट्या मुलांना मोफत आणि सक्तीचं केलं, त्यांचं मनुष्यबळ घडवलं आणि पुढच्या 15 वर्षामध्ये तो देश विकसित राष्ट्रामध्ये जाऊन बसला. आज जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारा देश कोण आहे तर तो सिंगापूर आहे. सर्वात स्वच्छ आणि सर्वात आदर्श देश जर कुठला असेल तर तो कुठला आहे? सिंगापूर आहे. दुसरं उदाहरण चायनाचं. आज आपण नाही त्यांची बरोबरी करू शकत, पण 1980च्या दशकामध्ये ते 11व्या नंबरवर होते, आपण 12व्या नंबरवर होतो. फार अंतर नव्हतं. 80च्या दशकामध्ये चायनानं अवलोकन केलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी भव्यदिव्य केल्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यांनी 2 तत्वांना महत्वाचं स्थान दिलं. एक म्हणजे मेहनतीला पर्याय नाही आणि दुसरं म्हणजे 100% जी काही क्षमता आहे तुमच्यामध्ये तिचा पुरेपूर वापर करण्याला पर्याय नाही. आणि मग त्याच्यातून चायनानं काय केलं, आज चायनामध्ये त्या मुलानं किती टक्के मार्क्स मिळवले हे बघितलं जात नाही. त्याला 60% मार्क्स मिळालेत किंवा त्याला 90% मार्क्स मिळालेत, त्याला पहिलं त्याचं ऑब्झर्वेशन करताना विचारलं जातं की 60% मार्क्स घेताना त्याने किती प्रयत्न केले, 90% मार्क्स घेताना किती प्रयत्न केले. म्हणजे जर विद्यार्थ्यानं 50%च प्रयत्न केले आणि त्यांना 90% मार्क्स मिळाले आणि याने 60% मार्क्स मिळाले परंतु 100% प्रयत्न केले, तर कौतुक त्या 60% वाल्याचं होतं, कारण आपलं त्याने 100% दिलेलं आहे. चायनाच्या दृष्टीनं आपल्या क्षमतांचा आपण वापर न करणं तो स्वतःवरही गुन्हा असतो, तो राष्ट्राच्या दृष्टीनं गुन्हा असतो, तो समाजाच्या दृष्टीनं गुन्हा असतो. आणि म्हणून आज चायनामध्ये जे स्किल पुढे आलेलं आहे, म्हणजे अमेरिकेसारख्या देशाला जो पूल तयार करण्यासाठी 15 वर्ष लागली, तो पूल तशी पुलं 3-4 ते 1 वर्षात करतात. आपण जगामधलं सर्वात मोठं शिवलिंग बनवलं, जगामधलं सर्वात मोठं शिवलिंग बनवलं, 96 टायरच्या गाड्यांमध्ये ते आणलं, हेलिकॉप्टरवरून 10-12 किलोमीटर पुष्पवृष्टी केली. त्याच्यासाठी आपल्याला किती वर्ष लागली? 9 वर्ष लागली. किती वर्ष? 9 वर्ष. या 9 वर्षामध्ये चायनाने चीन पासून इराण पर्यंत रेल्वेचा ट्रॅक टाकला. 6500 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो. आपण शिवलिंग बनवण्यामध्ये, आपल्याकडे मंदिरांवर आणि त्या कार्यक्रमांवर जेवढा खर्च झाला मागच्या 7-8 वर्षामध्ये, तेवढा खर्च आपण जर एज्युकेशनवर केला असता तर जगातला एज्युकेशन हब आपला देश बनला असता. पण ते होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं असेल तर पुढचं उदाहरण जपानचं आहे. आपल्यानंतर तो बेचिराग झाला होता, आपण स्वतंत्र झाल्यानंतर. राखेतून वर कसं झेपायचं ना, हे एकाच देशाकडून शिकावं, तो आहे जपान. तोही एकेकाळी सामाजिक विषमतेमध्ये होता, आर्थिक दारिद्र्यामध्ये होता. त्या देशातल्या उच्चवर्णीय जातीनं स्वतःहून पुढाकार घेतला, पुढे आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जे मिळालेले अधिकार आहेत त्याचा आम्ही त्याग करतोय, आपण सगळे एकत्र येऊ, आपण सगळे भाऊ, आणि आता राष्ट्र प्रथम आहे. आणि मग त्यांनी तिथून पुढे राष्ट्राला प्रथम स्थान दिलं आणि जपानचा जो विकास झाला तो उच्च जातीच्या, म्हणजे ज्यांना सर्वात मोठे अधिकार होते त्यांनी त्या जातीनं अधिकारांचं विसर्जन केलं, तेव्हा ते झालं. बाबासाहेबांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात, म्हणजे ज्यावेळेस मसुदा प्रस्तुत केला त्याच्या भाषणात, सेकंड लास्ट भाषणामध्ये सांगितलं होतं की या देशाला मागचा इतिहास जर आपण बघितला तर गुलामगिरीमध्ये कुणी ढकललेला आहे? या देशातल्या उच्चवर्णीयांनी ढकललेला आहे. या देशामध्ये एकही आक्रमक स्वतःहून आलेला नाही आहे. या देशातल्याच उच्चवर्णीयांनी स्वतःहून त्याला बोलवून घेतलेलं आहे. आणि उच्चवर्णीय जातीचं, म्हणजे इंग्रजांनी तर पत्र लिहिलं होतं गव्हर्नर्सला, अधिकाऱ्यांनी, की या देशातल्या उच्च जातींकडे न्यायिक चारित्र्य नाही,
ते न्याय निवाडा माणुसकीच्या किंवा तटस्थपणे करू शकत नाही, एवढी ती स्वार्थी जात आहे. आणि या जातीला न्यायपालिकेमध्ये तुम्ही स्थान देऊ नका. इंग्रज अधिकाऱ्यांनी गव्हर्नरला पत्र पाठवलेलं आहे की इथे न्यायपालिकेच्या न्यायाधीशांची जी पदं भरली जाणार आहेत, इथं तुम्ही यांना ठेवू नका या पदावर, कारण ते योग्य न्याय निवाडा करत नाहीत. त्यांचं कॅरेक्टर तसं नाही आहे त्या कास्टचं. आणि म्हणून आज या देशाला विकसित व्हायचं असेल तर जपान सारखं सर्व विशेषतः उच्च जातींनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. किमान पुढाकार नाही घेतला तर जे घेत आहेत त्यांना तुम्ही बरोबरीने येऊ देण्याची तरी नियत ठेवली पाहिजे. चायना सारखं, सिंगापूर सारखं आपण धोरण ठेवलं पाहिजे. पुढच्या पातळीवर आणखी एक मुद्दा आपल्या समोर ठेवणं गरजेचं वाटतं की आज आपल्या सभोवताल जे वातावरण तयार झालेलं आहे, आपल्यामध्ये असा एक भ्रम तयार केला जातोय की आता यांना पर्याय नाही, काही करा हेच निवडून येणार आहेत. आता काही झालं तरी यांचीच सत्ता आहे, आता पर्याय नाही आहे, काय करायचं. त्यांना पर्याय देण्यासाठी आपल्याकडे विरोधी पार्टी नाही आहे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबांनो, एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, ते साम्राज्य मावळलं. हिटलर मुसोलिनी 15-20 वर्षामध्ये किस कुठल्या मातीत मिसळले समजलं नाही, हे किस झाडकी पट्टी आहे. अगदी 2 ओळीत सांगायचं झालं तर ये ना सुबह आखिरी है ना ये शाम आखिरी है, ना ये सुबह आखिरी है ना ये शाम आखिरी है, जहां जुल्म की हो कसरत वो निजाम आखिरी है. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि याच्यातून पुढे यायचं असेल तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं, तुम्हाला हे संविधान देऊन देऊन काय देईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळासारखे अवयव देईल, परंतु या अवयवांमध्ये प्राण ओतण्याचं काम, या अवयवांना सजीव करण्याचं काम कोण करतील, तर ते करतील आम्ही भारताचे लोक. आणि म्हणून आपण जिथे कुठे असू, पहिल्यांदा आपण आपल्या पत्नीलाच सांगा, आपण आपल्या मुलांना सांगा, नंतर आपल्या नातेवाईकांना सांगा, नंतर शेजाऱ्यांना सांगा, नंतर मित्रांना सांगा. असं सांगा, त्यांनी ऐकून LICच्या मेंबर सारखं काम करा, गरज आहे त्याची. कारण ती लोक खूप निर्लज्ज होऊन फिरतात, आपल्यालाही थोडं निर्लज्ज व्हावं लागेल. तो बोलला काय आली कटकट म्हणून तो आपल्याला कट मारून जातही असेल, पुढच्या चौकात गाठा त्याला दुसऱ्या मार्गाने जाऊन, परंतु संवाद तुटता कामा नये, आपल्या मुलांशी संवाद तुटता कामा नये. मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो, मी माझ्याच घरातलं, की माझ्या मेवण्याच्या मुलाला सहज विचारलं तुझा आयडॉल कोण आहे, तो बोलला योगी. ग्रेट लीडर कोण आहे, योगी. म्हटलं घरात आंबेडकरी वातावरण आहे, विचारांचं प्रसार आहे, आणि याला योगी कसा आवडायला लागला, तर त्याचा मोबाईल बघितला, सगळ्या ज्या रील्स आहेत त्या योगीचं गुणगान गाणाऱ्या होत्या, त्याच्या बुलडोजर आणि त्या गोष्टींचं हे करणाऱ्या होत्या. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण आपल्याच घरातल्या मुलांना जर संवादी नाही केलं, आपण कितीही संपत्ती वाढवली, 1 नाही 2 नाही 3-3 बंगले घेतले, 4-4 गाड्या घेतल्या, बँक बॅलन्सही ठेवला, तर आपला मुलगा हे सगळं दान करेल त्यांना. आणि राख फासून कुंभमेळ्यामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे तो IT बाबा जो मागच्या कुंभमेळ्यात फेमस झाला होता ना, त्याच्या आई वडिलांचे फोन नव्हता घेत तो. म्हणजे त्याला IITला शिकवलं, एवढा मोठा खर्च केला, आणि त्याने दान केलं सगळं तिकडे, आणि राग फासून आला इकडे. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं असेल तर मी परत सांगेल की जोपर्यंत भारतीय समाज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणार नाही, सायंटिफिक टेम्परामेंट जोपर्यंत स्वीकारणार नाही, या देशामध्ये 2 जातींचा आदर्श घेतला पाहिजे. तुम्हाला कदाचित वाटेल वेगळं, परंतु एक सिंधी समाज आहे भारतामध्ये की जो पाकिस्तानमधून भारतामध्ये आला फाळणीनंतर, त्यांच्याजवळ काही नव्हतं. आज तो भारतातला सर्वात सुस्थिर समाज आहे. कुठल्याही त्यांनी सवलती नाही घेतल्या, कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही ठेवली. स्वतःमध्ये असणारं जे व्यावसायिक कौशल्य आहे त्याच्या बळावर त्यांनी आपल्या समाजाची एक आयडेंटिटी निर्माण केली. दुसरा समाज आहे तो ज्याला आपण पूर्वाश्रमीचे महार म्हणूया, अस्पृश्यांमधला. तो अतिशय ज्याला आपण म्हणून, विचार करा, हजारो वर्षापासून ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं, थुंकलं तरी या पद्धतीचं माणूस पण मारलं जात होतं, स्वाभिमान मारलेला होता. त्या जातीनं केवळ आरक्षणाच्या बळावर स्वतःमध्ये नाही बदल केलेला, तर त्यांनी सायंटिफिक टेम्परामेंट घेतलेला आहे. आपला शत्रू कोण आहे, आपला मित्र कोण आहे, याची जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं ओळख होत नाही ना, तोपर्यंत आपण समाज म्हणून, देश म्हणून विकसित होऊ शकत नाही. ही जाणीव या निमित्त आपण व्यक्त केली पाहिजे. शेवट मी डॉक्टर यशवंत मनोहरांच्या एका कवितेतून करेल. त्यात ते असं म्हणतात की काळ बदललाय दोस्त,
काळ बदललाय, आपणही आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. दोस्त, काळ बदललाय, आपणही आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. सहज कापला जाईल रे हा पिंजरा, आपणच तेवढे करवत झालं पाहिजे. दोस्त, दुखणं पायाला, दोस्त दुखणं पायाला आणि पट्टी कपाळाला बांधतो रे आपण. तिकीट काढतो स्वातंत्र्याचं आणि गुलामगिरीच्या गाडीत जाऊन बसतो रे आपण. दोस्त, सवयीनं पडणारी पशूंची स्वप्न आता टाळायलाच हवी. दोस्त, सवयीनं पडणारी पशूंची स्वप्न आता टाळायलाच हवीत. सूर्य सूत आहोत गडे हो आपण, जहरी लोकांची दोस्ती टाळायलाच हवी. माणुसकीची लढाई जिंकण्यासाठी, माणुसकीची लढाई जिंकण्यासाठी आता शिखंडी होणं टाळलंच पाहिजे. संघर्षाचे सभासद रे आपण, मरण सत्वांचं सेवन टाळलंच पाहिजे. दोस्त, वाटा निखाऱ्याच्याच आहेत. दोस्त, वाटा निखाऱ्याच्याच आहेत. आपणच तेवढं प्रभंजन व्हायला हवं. या वस्त्याही भडकू शकतात क्रांतीने, आपणच तेवढं व्हॉल्टेअर व्हायला हवं. आपणच तेवढं व्हॉल्टेअर व्हायला हवं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अत्यंत सुंदर उद्बोधन केलं तुम्ही आणि विषयाला इतकं सुंदर हाताळलं. कॉन्स्टिट्यूशन बद्दल, संविधानाबद्दल त्याचे आम्ही मनपूर्वक आभार. माझा असा प्रश्न होता की विकसित देश आणि सामाजिक न्याय हे या दोन बाजूंनी, म्हणजे सामाजिक न्याय जिकडे आहे तिकडे विकास आहे का? आणि विकसित देशमध्ये आपण बघतो भांडवलशाही देशलाही आपण विकसित म्हणतोय, तर ह्या आधारावरनं आपण त्या आधाराने हे विकासाचे काही सामाजिक न्याय आणि जिकडे भांडवलशाही आहे तिकडे आपण विकास कसं मोजतो आपण? म्हणजे तिकडे जसं अमेरिका आहे किंवा चीन आहे तिकडे स्पष्टपणे ते भांडवलशाही देश आहे. तर विकासाची आपण जी मोजमापणी करतो आणि तुम्ही जे निर्देशांक सांगितलं त्यात या गोष्टींचाही आपल्याला समावेश आहे. तेच मी म्हटलं की विकसित राष्ट्र आणि श्रीमंत राष्ट्र याच्यामध्ये फरक केला जातो. भांडवलशाही राष्ट्र बऱ्याच प्रमाणात श्रीमंत राष्ट्र आहे, परंतु आता सामाजिक न्यायाच्या बाबतीत पाहायचं झालं तर त्याच्यात इंडेक्स मध्ये तुमच्या देशातल्या राहणीमानाचा दर्जा जो आहे, आता राहणीमानाच्या दर्जामध्ये महत्वाचं तत्व काय, तुमच्या देशातल्या साधन संपत्तीचं वितरण काय, आणि ते वितरण जर न्यायी नसेल तर मग त्या देशाला खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र म्हटलं जातं. आणि या अर्थानं आपण जर बघितलं तर अमेरिका आज विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये असला तरी सुद्धा सामाजिक न्यायाच्या पातळीवरचे प्रश्न त्यांच्या आहेतच. आणि म्हणून त्याला जर आपण तात्विक पातळीवर जर बघितलं तर तो विकसित त्या अर्थानं नाही. परंतु आपण हे बघितलं तर समाजाच्या पातळीवरची जी संवेदना आहे, आता तिथे ज्या पद्धतीनं जर समजा एखाद्या निग्रो माणसावर अन्याय झाला किंवा याच्यावर अन्याय झाला, ज्या पद्धतीनं जनमत तिथं त्याला व्यक्त होतं, तर ते महत्वाचं आहे. तसं भारतामध्ये होताना दिसत नाही. आपली जागृतीची जे निकष आहेत ते राज्यकर्ते ठरवताना दिसतात. म्हणजे संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर किती जागा व्हायचं, आणि एका अस्पृश्य दलित, आता समजा नांदेडमध्ये जे प्रकरण झालं अलीकडचं, तो मारल्यानंतर किती जागा व्हायचं, किंवा कोपर्डीला बलात्कार झाला त्यावेळी किती जागा व्हायचं, आणि खैरलांजीचं प्रकरण झालं त्यावेळी किती जागा व्हायचं. आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना की राज्यकर्त्यांना अन्याय करण्याची संधी फार कमी असते, समाज अन्याय जास्त करतो. आणि तुमच्या बाजूनं तसं कायदेशीर दृष्ट्या न्यायालय असतं, कायदा असतो, पोलीस असतो, बाकी सगळ्या प्रशासकीय यंत्रणा असतात. कायदेशीर दृष्ट्या जो अन्याय करतो त्याच्या बाजूनं कुणी नसतं, परंतु समाज त्याला अडॉप्ट किंवा समाज त्याला संरक्षण देतो. आणि मग तिथं खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाचे प्रश्न निर्माण होतात. आज सुद्धा भारतामध्ये सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना जे संरक्षण मिळतं ना ते समाज पातळीवर जास्त मिळतं, म्हणजे अन्याय करणाऱ्यांना. आणि मग गावामध्ये आपण ज्यावेळी एखादा, आता शहरांमध्ये सोडा, पण ग्रामीण पातळीवर तर ती जी पद्धत आहे ती अतिशय हे आहे. आणि म्हणून जोपर्यंत सामाजिकच नाही तर सामाजिक आणि आर्थिक न्याय, म्हणजे केवळ सामाजिक न्याय देऊन नाही चालणार. म्हणजे तुम्हाला सांगितलं की पाटलाची स्त्री आणि दलिताची स्त्री बरोबरीची आहे, परंतु आपल्या दलिताच्या स्त्रीला पाटलाच्या शेतावर रोज जावं लागत असेल कामाला,
किंवा ते स्वाभिमान गहाण ठेवून जावं लागत असेल तर मग ते मर्यादा येतात. आणि म्हणून अधिकारांची कन्सेप्ट सांगताना बाबासाहेब काय म्हणाले होते की तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजांसाठी ज्यावेळेस मूलभूत अधिकारांचा त्याग करण्याची वेळ येते त्यावेळेस न्यायावर आधारित समाज निर्माण होत नाही. आज काय परिस्थिती आहे सर की मूलभूत अधिकार लोकांना मूलभूत गरजेच्या पुढे गौण वाटतात. म्हणजे आज समजा मला असं सांगितलं की तू असं बोलतोयस, तुझी नोकरीच घेतो का, माझी सगळी स्वातंत्र्य समता बंधुता खिशात आहे. म्हणजे अशी परिस्थिती जर आली तर फार कमी लोक असतात त्याच्या पुढचा त्याग करणारे वगैरे. पण ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की तुमचं अवलंबनच जर प्रस्थापितांवर अवलंबून असेल तर मग या गोष्टींची मर्यादा येते. आता आम्ही ज्या भागात राहतो तिथे आदिवासी भाग मोठा आहे. खासदार होते आनंद गीते शिवसेनेचे, आणि ते पहिल्या रांगेत सगळ्या अशा बायका 100-100, 200-200 रुपये देऊन आणलेल्या होत्या. आणि आनंद गीतेंनी सहज म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे, 500 रुपये दे रे. आदिवासी बायका निर्णय म्हणजे सहज बोलल्या 500 रुपये दे, आम्हाला बाकी काय नाही. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याशी यांच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे की भांडवलशाही राष्ट्रांमध्ये सामाजिक न्यायाला हे नाही, परंतु रॉल्सचा जो जन्म झाला ना, रॉल्स जो सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा उद्गार आहे तो अमेरिकेचाच आहे. आणि त्याचं मोठे पण हेच आहे की अमेरिकेसारख्या भांडवलशाही राष्ट्रामध्ये राहून त्याने सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडला. आणि त्यानं असं सांगितलं की साधन संपत्तीचं न्याय वितरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, न्यायावर आधारित समाज जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुमच्या देशाची लोकशाही, तुमच्या देशाचं स्वातंत्र्य, तुमच्या देशातल्या ज्या रचना आहेत त्या सुरक्षित नाहीत. हे रॉल्स अमेरिकेचाच विचार होत आहे. त्याने का मत मांडलं तर त्याच्या अगोदर तिथं होती नो प्रिव्हिलेज, कोणाला काही खायला ती त्यांची थिअरी होती. आणि म्हणून अमेरिकन समाज हा स्वातंत्र्याच्या पुढे समतेला दुय्यम स्थान देतो. पण भारताचं संविधान असं एकमेव संविधान आहे सर की ज्याने उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार करून सुद्धा मूलभूत अधिकारांच्या यादीत स्वातंत्र्याच्या अधिकाराला पहिलं स्थान दिलं नाही, समतेच्या अधिकाराला आपण पहिलं स्थान दिलं. मध्ये सर्व पद्धतीने लोकशाही हायलाइट झालेली आहे. तर याच्यासाठी आपली भूमिका काय आहे आणि आपण बाहेर पाडण्याचा नेमका मार्ग काय असू शकतो याबद्दल मी तर या 2-3 गोष्टी तर तुम्हाला सांगितल्या आपण किमान काय भूमिका घेतली पाहिजे. की एक तर आपली नागरिकत्वाची जी प्रक्रिया आहे ना ती भारत स्वतंत्र झाल्यानंतर थोडीशी हे झाली आणि ती 2-3 गोष्टींच्या आधारे झाली. एक तर काय झालं, भारतीय समाज जागरूक झाला आणि भारताचा स्वातंत्र्य लढा उभा राहिला. इंग्रजांना आपण हाकलून दिलं आणि इंग्रजांना हाकलून दिलं, ज्यांनी सत्ता हातात घेतली. आता त्यांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला की या जाग्या झालेल्या लोकांना झोपवायचं कसं. म्हणजे आपण लेकराला जसं करतो ना की आपल्याला मूड आहे तोपर्यंत लेकरून खेळलं बरं वाटतं आपल्याला, पण एका लिमिटच्या पुढे तो रात्री जागरण करू लागला की कसं झोपवायचं याला, हा प्रश्न आपल्या पुढे येतो. तशी आपल्या राज्यकर्त्यांची झाली. आता जागा झालेला समाज झोपत नाही. यांना झोपवायचं कसं, पहिली गोळी दिली शांतता आणि सुरक्षितता. की तुमची जी आंदोलनं आहेत ना ते इंग्रज होते तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता तुमच्या आंदोलनांमुळे काय होत आहे, शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी हक्कांची भाषा बोलू लागला, अधिकारांची भाषा आपण बोलू लागतो त्यावेळी पहिल्यांदा पैसे वर्षभर चालू असते संचारबंदी. तुम्ही जर बघितले ना आपल्याला माहिती नसतं पण कुठलं ना कुठलं कारण 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र यायचं वर्षभर चालू असतं वेगवेगळ्या कारणाने. इंदिरा गांधींची आणीबाणी आपल्याला दिसली ती, पण आणीबाणी चालूच होती त्याच्या अगोदरही. आणि या काळामध्ये इंदिरा गांधींनी जो अन्याय केला तो दिसला, परंतु प्रशासनानं जो अन्याय केला ना तो दिसला नाही. म्हणजे एका पातळीवर त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणला नागरिकांचं झोपवण्यासाठी. दुसरा आणला त्यांनी काय की तुम्ही जागरूक कधी व्हायचं, कसं व्हायचं ते आधी मगाशी मी तसं म्हटलं की तुम्ही जागं व्हायचं राष्ट्रवादाच्या दृष्टीनं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मस्त गाणे लावायचे, पांढरे कपडे घालायचे, राष्ट्रध्वजाला सलामी द्यायची, तुमची जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याचं पालन करायचं. या जागृतीच्या तारखा सुद्धा आपल्याला दिल्या. रोजच नाही तुम्ही जागृत व्हायचं नागरिक म्हणून. आणि मग तुमचे जे हक्क अधिकार आहेत त्या हक्क अधिकारांची अंमलबजावणी कशी होते, संविधानानं दिलेलं. म्हणजे विचार करा की भारताचं जे संविधान आहे ते आपल्याला 2015 पर्यंत लोकांना फारशी चर्चा नाही व्हायची याच्यावर.
आणि आपला म्हणजे याला 3 घटक कारणीभूत आहेत. एक तर त्यांनी या 3ही घटकांना म्हणजे परिवर्तन करण्याची जी ताकद असते, तरुणाई, महिला आणि विचारवंत म्हणजे बुद्धिजीवी वर्ग. आता या तिघांनाही त्या प्रस्थापितांनी कसं झोपवलं की यांच्या हाती दिला 2 GB डेटा, आणि मग ही जी तरुण आहे, जो राष्ट्राचा चेहरा वगैरे आपण म्हणतो, ती त्या 2GB मध्ये आहे. 8-8, 10-10 तास त्या तर तिच्या मनोरंजनातून बाहेरच येत नाही, आणि त्यांना देशाच्या समस्या काय याचा घेणं देणंच नाही राहिलेला. आणि आपण आज म्हणतो देशात जगातला सर्वात तरुण देश, परंतु हे आपलं डिझास्टर होणार आहे. म्हणजे हे डिझास्टर आहे. हे जे यांची जी बिनपगारी फौज आहे ना, ही तरुणाईच आहे. दुसऱ्या बाजूने महिलांना काय केलं, एकता कपूरनं मालिका आणून दिल्या. तुम्ही संध्याकाळचं सर्वेक्षण करा. मी आमच्या मुलींना सर्वेक्षणासाठी पाठवलं होतं एकदा खूप वर्षापूर्वी, की त्यांना विचारलं होतं की तुम्हाला तुमची आई कशी असावी, असं मुलांना प्रश्न विचारा. तर त्याच्यातल्या बऱ्याच मुलांनी उत्तर दिलं होतं त्यावेळी की आम्हाला आमची आई कसोटी जिंदगी की मधल्या कुमकुम सारखी असावी, त्या प्रेरणासारखी असावीशी वाटते, कुमकुम मधल्या कुमकुम सारखी असावीशी वाटते. आज महिलांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न आहेत ना, ते सगळे मालिकांमधले प्रश्न आहेत. हिचं काय होईल, त्याचं काय होईल, या पद्धतीचे. 90च्या दशकात म्हणजे ग्लोबलायझेशन आल्यानंतर महिलांनी पहिला मोर्चा कुणाच्या कार्यालयावर काढला असेल, दिल्लीमध्ये, तो एकता कपूरच्या कार्यालयात. कशासाठी? त्या घरगुती कहाणीमध्ये काहीतरी तो मिहीर मेला होता, त्याला जिवंत करा. म्हणजे घरामध्ये नळाला पाणी नाही आहे, त्याच्यावर महिला चर्चा करतात. आपल्या मुलांना रोजगार नाहीये, महागाई आहे, त्याच्यावर चर्चा करतात का? तुम्ही फक्त 7 ते 10 बघा. मी एकदा बसनी येत होतो, त्या बिचाराचं वायफाय ते चालत नव्हतं नेट, तर ती बाई अक्षरशः त्या नवऱ्याला एवढी पिडत होती, कुणाचा तरी हॉटस्पॉट घ्या, कारण मालिका जात होती निघून. म्हणजे मालिकांमधले जे प्रश्न आहेत ते महिलांना आपले प्रश्न वाटतात. आणि विचारवंतांचं जर म्हणाल, बुद्धिजीवी वर्ग जो आहे, म्हणजे कुंड असतो ना एखादा, सुपारी घेतो, 5,000 दे, चाकू लावतो पोटाला आणि सांगतो 5,000 दे, 10,000 दे, नाही तो पोसकतो तुला. विचारवंत सुपाऱ्या घेत आहेत तशाच. म्हणजे मला एखादं का विधिमंडळ याचं एखाद्या मंडळाचं सदस्य पद दिलं किंवा आमदारकी दिली किंवा एखादं मानाचं पद दिलं साहित्य मंडळाचं, की मग मी माझी बुद्धी त्यांच्यासाठी खर्ची घालतो. म्हणजे आपल्याकडचीच उदाहरणं काय आहेत कुलगुरूच्या किंवा, आणि ते वंचित समूहातून आले. आमचा बाप आणि आम्ही वगैरे वगैरे बोलणारी मंडळी ती मंडळी यांच्या सुपाऱ्या घेत आहेत. म्हणजे मराठी शाळा बंद, मराठी कंपल्सरी करू नये हे महाशय सांगणार. आणि मग तो महाशय काय मी कुठं बोलतोय, तुमचाच माणूस सांगतोय, त्यांचाच अहवाल आहे, त्यांचाच अभ्यास गट आहे. तुम्ही कुठलेही अभ्यास गट बघा, ते उच्च जाती वर्णीयांचे नसतात. तुमच्याच हाताने तुमची कबर खोदण्यासाठी ते देतात. आणि म्हणून विचारवंतांच्या पातळीवर, तरुणाईच्या पातळीवर आणि महिलांच्या पातळीवर जोपर्यंत व्यापक प्रबोधन होत नाही, जोपर्यंत त्यांना खरे प्रश्न कळत नाहीत, जोपर्यंत त्यांना आपले खरे शत्रू कळत नाहीत, तोपर्यंत मार्ग कठीण आहे. नेपाळ सारखी परिस्थिती, पण ती काय फार चांगली परिस्थिती झाली, त्याचे परिणाम फार चांगले झाले असं नाही. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय पक्षांवर परिवर्तनाची जबाबदारी सोपवून नाही चालत. आणि सामाजिक चळवळी ज्या होत्या ना, त्यांचं NGO-करण झालेलं आहे. छोट्या छोट्या सुट्या प्रश्नांवर काम करतात. गटार बचाव आंदोलन, याला आंदोलन म्हणावं का गटार बचावला, चबुतरा बचाव आंदोलन, किंवा एक असे छोटे प्रश्न असतात समाजातले. व्यापक परिवर्तनाच्या मुद्द्यावर चळवळ करणाऱ्या सामाजिक चळवळी आता राहिलेल्या नाही. आणि या NGO-ना फंडिंग कोण देतं? सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या देतात. आणि ते सांगतात की स्वच्छ हात धुवा साबणाने, नाहीतर एवढे लाख टन असतात. अरे आम्ही संडासून आलो तरी तसंच जेवत होतो, काय झालं काय होतं का काय? पण अशा पद्धतीचं काहीतरी सांगितलं जातं आणि त्या पद्धतीच्या मग चळवळी सुरू होतात, त्या पद्धतीचे प्रोग्राम सुरू होतात आणि त्याच्यात आपण अडकून पडतो. आणि समग्र सामाजिक परिवर्तनाचा जो विचार बाबासाहेबांनी दिला होता आपल्याला, त्याच्यापासून आपण दूर जातो. व्यवस्था परिवर्तन ज्याला बाबासाहेबांनी म्हटलं होतं. बाबासाहेब काय म्हणाले की राजकीय पक्ष या देशामध्ये बदलतील, परंतु राज्यकर्ता वर्ग बदलणार. राज्यकर्ता वर्ग 1952 पासून तोच आहे. पॉलिटिकल पार्टी चेंज झाली,
पॉलिटिकल जे हे आहे गट जो आहे तो नाही चेंज झालेला. आणि म्हणून आपण ते बघितलं पाहिजे की राज्यकर्ता वर्ग 52 पासून आजपर्यंत तोच आहे, लेबल फक्त त्याचं चेंज झालेलं आहे. आणि म्हणून राज्यकर्ती जमात बना, मोक्याच्या जागा धरा. बाबासाहेबांनी आपल्याला शेवटचा संदेश काय दिला होता? घराच्या भिंतीवर लिहा, मोक्याच्या जागा धरा आणि राज्यकर्ती जमात बना. आपण मात्र काय झालं की एका व्यक्तीला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि तो खजुरासारखा वाढत जातो, खजुरासारखा वाढत जातो ना. त्याचा सावलीचा फायदा ना त्याचं फळ आपल्याला हाताने तोडता येईल. एकटाच आपला वाढतोय ताळासारखा. समाजाचा